ओके. तर पुन्हा एकदा सर्व पार्टिसिपंट्स या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कार्यशाळेमध्ये सहर्ष स्वागत. यापूर्वी आपण कार्यशाळा ऑफलाईन घ्यायचा प्लॅन करत होतो, पण तो ऑफलाईन काही तांत्रिक कारणामुळे आपल्याला ती ऑफलाईन घेता नाही आली. त्याचबरोबर आत्ताच डिक्लेअर करतो की लवकरच आपण कार्यशाळा जी आहे तर ती कार्यशाळा ट्रेनर्स करिता म्हणजे नॉलेज ब्रिज फाउंडेशन ही जी संस्था आहे, ही संस्था आता पूर्ण महाराष्ट्रभर टेक्नोसॅव्ही ट्रेनर्स म्हणू शकतो आपण, किंवा ज्या गोष्टी आम्ही इम्प्लिमेंट केलेल्या आहेत, आम्ही ज्याच्यावरती R&D करतोय आणि ते R&D प्रत्यक्षात आम्ही कॉलेजेसला जाऊन, मोठमोठ्या संस्थांमध्ये जाऊन, विद्यापीठांमध्ये जाऊन आम्ही त्याचं प्रॅक्टिकल्स घेतोय आणि त्याचं प्रत्यक्ष इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी आपल्याला ट्रेनर्सची किंवा कॉर्डिनेटर्सची गरज आहे आणि त्यांना प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी त्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांना मिळणार आहे. तर तसं ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे तर कोरे सर लवकरच त्यावरती प्लॅन करतायत आणि त्याचे डिटेल्स पण आपल्याला आपल्या ग्रुपवरती त्याचबरोबर आपल्या ऑनलाईन सेशनमध्ये सुद्धा मिळणार आहे. तर सर्टिफाईड ट्रेनर वेगवेगळ्या विषयानुसार आपण ट्रेनिंग्स त्याचे अरेंज करू आणि त्याचे डिटेल्स जे ते लवकरच मिळतील. आजचा जो विषय आहे हा पूर्ण वेगळा आहे. आजचा विषय आहे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती आणि प्रत्यक्ष आपण या विषयाला आता सुरुवात करतोय. मी सीन चेंज करतोय. ओके. तुम्हाला माझ्या मागच्या बाजूला व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर दिसतंय? येस. तर याबद्दल मी माझ्या आधीच्या ऑनलाईन सेशनमध्ये सुद्धा बोललो होतो की व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर वापरून आपण डिजिटाइज्ड लेसन प्लॅन कशा पद्धतीने तयार करू शकतो. तर त्याच सॉफ्टवेअरचा वापर करून आजचं सेशन आहे. तर सगळ्यात पहिला आजचा जो विषय आहे मित्रांनो तो आहे दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती. म्हणजे नेमकं काय? तर थोडंसं मला तुमच्याकडून उत्तर लागेल की दर्जेदार तुम्ही कशाला म्हणताल? कोणता विषय आपण दर्जेदार किंवा हा व्हिडिओ दर्जेदार आहे हे तुम्ही कसं कसं ओळखताल? कोण सांगताय? फक्त उत्तर एका वाक्यात किंवा दोनच वाक्यात द्या. फटकन माईक चालू करा. फटकन माईक चालू करून लगेच उत्तर देऊन बंद करा. ओके. येस. रुची निर्माण होईल विद्यार्थ्याला. येस. अजून हात वरती नाही केलं तरी चालेल, हँडरेज नाही केलं तरी चालेल, डायरेक्ट माईक ऑन करायचा आणि बोलून लगेच माईक बंद करून टाकायचा. येस. पुढचं नेक्स्ट. हा. येस. त्यांच्यासाठी आकर्षक व्हिडिओ बनवणं किंवा त्यांच्यासाठी जे आहे ते खिळवून ठेवणं हा त्या मागचा उद्देश असू शकतो. आणखी काय कोणाचं वेगळं उत्तर आहे का? हा. बोला बोला. ओके ओके. आता ह्याच्यामध्ये बरेचसे पार्टिसिपंट्स असे आहेत की ज्यांचा स्पर्धेचा काही संबंध नाहीये. आपल्याला हा. एक्झॅक्टली. कमी वेळामध्ये नेमकं आपला विषय जो आहे तो मांडणारा व्हिडिओ. मिलिंद सर तुम्हाला काय बोलायचंय? एक्झॅक्टली. आपल्याला जे सांगायचं ते इझिली कळतंय. चला ठीक आहे. उत्तर सगळ्यांची छान छान आलेले आहेत. एक व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो आणि मग तो व्हिडिओ दाखवल्यानंतर पुन्हा आपण त्यावरती चर्चा करू. दर्जेदार व्हिडिओ म्हणजे नेमकं काय आणि दर्जेदार व्हिडिओ बनवण्यासाठी लोक कुठल्या लेवलला जातात आणि कुठल्या लेवलला जाऊन काय काय त्यांच्या व्हिडिओ निर्मितीमध्ये करतात. एक युट्यूब चॅनल आहे फ्रेंड्स. त्या चॅनलचं नाव आहे, मी तुम्हाला ही PDF शेअर करणार आहे आजचं सत्र झाल्यानंतर. ह्यात मी बरेचसे व्हिडिओज जे आहेत ते व्हिडिओ डाउनलोड करून एक PDF बनवलेली आहे. मला जे व्हिडिओ आवडलेले आहेत असे ही व्हिडिओची लिंक आहे. येस. अभि अँड न्यू नावाचं युट्यूब चॅनल आहे.
आर यू एक्सपीरियंसिंग नोइंग डूइंग ट्रैप? दोस्तों, ये एक स्पेसिफिक साइकोलॉजिकल कंडीशन है जिसमें आप बहुत सारी नॉलेज तो इकट्ठी करते हैं, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत, जो व्हिडिओ मागे प्ले होतो त्याचा आवाज पोहोचतोय? ले पाते, यानी कि आप हो सकता है बहुत। नमस्ते दोस्तों, आज मैं बहुत नर्वस हूँ, बहुत एक्साइटेड भी हूँ, क्योंकि आज हमें आपको वो चीज दिखानी है जिस पर हम पिछले 1 साल से काम कर रहे हैं। वेलकम टू आर स्टूडियो। हमारा स्टूडियो दिखाने Sir, से live पहले session लेट चालू मी शो झालेलं यू आहे. कि हमारे पहले वाले सेटअप्स कैसे दिखते थे, बिकॉज यू तुम्ही कैनॉट group ला आला नाही अप्रिशिएट का? वेयर यू आर विदाउट नोइंग वेयर यू केम फ्रॉम। स्टार्ट करते हैं तुम्ही त्या सेटअप number- जीरो से। तुम्ही त्या मेरे number यूट्यूब वरती जर्नी की contact शुरुआत करा. इस कैमरा से हुई थी। ये तो तुम्हाला तो मेसेज टाकलाय, त्याच्यात नंबर आहे, त्या नंबरला कॉन्टॅक्ट करा. तुम्ही पैसे ज्या नंबरला भरले त्या नंबरला. हा, मग त्यावरती नंबर आहे, तुम्ही तो मेसेज नीट वाचा. त्यात मी सांगितलं की आता मी लाईव्ह सेशन मध्ये असताना मी तुमचा फोन कस काय उचलू शकेल? हो हो. हा, नेट बंद पडलंय माझं. हा, मी मोबाईलवरून कनेक्ट करतोय. उस समय कुछ 50,000 का आता था लेंस के साथ, और मैं इतना ही खर्च करना अफोर्ड कर सकता था। हम ये कैमरा को गोरिल्ला पॉड पर लगाकर शूट किया करते थे। एंड इंटरेस्टिंग बात यह है कि ये जो माइक मेरे पास है, हम वही माइक शुरुआती समय से यूज कर रहे हैं। फिर बढ़ते हैं सेटअप नंबर 1 की ओर। पैंडेमिक शुरू हो गया था और तब तक एक बेहतर कैमरा ले लिया था। वीडियो हम मी मेरे तुम्हाला पेरेंट्स के घर पर रहते थे और एक रूम ऑनलाइन के मध्ये छोटे दाखवणार से नाही. कॉर्नर कारण में का? एक हा, रिंग तुम्ही नंतर जसा वेळ मिळेल तसा पाहू शकतात. अभि आणि न्यू म्हणून चॅनल आहे. त्यांचे सबस्क्रायबर 4.74 मिलियन आहेत, म्हणजे साधारणतः 50 लाखाच्या आसपास त्यांचे वर्ल्ड वाईड सबस्क्रायबर आहेत. आणि त्यांनी मुंबईमध्ये आता नवीनच स्टुडिओ उभा केलेला आहे. आवाज पोहोचतोय? येस, माझं नेट डिस्कनेक्ट झालं होतं. आवाज पोहोचतोय? ओके ओके ओके. नेमकं मोबाईलच्या नेटवरून मी कनेक्ट झालोय. माझं नेमकं वायफाय डिस्कनेक्ट झालंय, म्हणजे फायबर ऑप्टिकचं कनेक्शन डिस्कनेक्ट झालंय. तर कदाचित कोणीतरी मला नेमकं फोन करतं. मी सांगितलंय मला माझ्या फोनवर नका फोन करू, तरी फोन केला जातो. आणि नेमकं बरं, ठीक आहे. तर आता हा व्हिडिओ, येस, हॅलो, माईक बंद करा. हा, तर हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ खरंच पाहून घ्या. अभि आणि न्यू यांनी नवीनच स्टुडिओ उभा केलेला आहे. एक स्टुडिओ कशा पद्धतीने असतो आणि किती लेवलला जाऊन इन्व्हेस्टमेंट असते आणि कुठल्या बारकाईने त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला जातो आणि कशा पद्धतीने व्हिडिओ प्रोडक्शन होतं. अभि आणि न्यू यांचे व्हिडिओ पण चॅनलवर जाऊन पहा आणि त्यांचं कंटेंट पण पाहून घ्या. आणि किती त्यांनी आवाजासाठी त्यांची इन्व्हेस्टमेंट किती आहे, प्रकाश योजनेसाठी त्यांची इन्व्हेस्टमेंट किती आहे, साऊंड प्रूफिंगसाठी त्यांची इन्व्हेस्टमेंट किती आहे, साधारणतः सगळा स्टुडिओ मिळून 1 करोडच्या आसपास आहे. तर सगळ्यात महत्वाचं जे आहे की हे पहिलं डोक्यातून काढून टाका की दर्जेदार व्हिडिओ म्हणजे फार मोठी इन्व्हेस्टमेंट. निश्चितच आपल्याला एक काय म्हणतात ना, एक एक्सलंट आउटपुट काढायचा असेल, ज्या काही मनामध्ये कल्पना आहेत त्या एक्सलंट लेवलला न्यायच्या असेल तर कुठेतरी फायनान्शियल बॅकबोन त्याला लागतोच. पण दर्जेदार व्हिडिओ ही संकल्पना, जशी धोत्रे सरांनी सांगितलं किंवा जसे वेगवेगळ्या तुमच्या पार्टिसिपंट्स पैकी बऱ्याच जणांनी सांगितलं की मुळात विद्यार्थ्याला खिळवून ठेवणारा विषय पाहिजे, विद्यार्थ्यांनी तो पाहिला पाहिजे. आणि जसं तुमच्यापैकी एक उत्तर आलं की आपला उद्देश काय आहे आणि आपली अध्ययन निष्पत्ती काय आहे, माझा व्हिडिओ निर्मितीतला मूळ माझं टार्गेट काय आहे आणि मला नेमकं व्हिडिओ पाहिल्यानंतर मला काय एक्सपेक्टेड आउटकम मला पाहिजे. बस ते जर साध्य होत असेल व्हिडिओमधून तर तुमचा व्हिडिओ निश्चितच हा दर्जेदार आहे. पण त्यासाठी अजून एक गोष्ट त्याला पूरक लागते, ती म्हणजे तुमच्या व्हिडिओला समोरची व्यक्ती खिळून पाहते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. त्या शिकायचीच इच्छा आहे, एखाद्या मुलाची शिकायची इच्छा आहे आणि त्या शिकायच्या इच्छा असणाऱ्या मुलासमोर व्हिडिओ टाकला जातो, तो कसाही असेल तर तो काही त्याच्यात आवाज क्लिअर नसेल तरी तो पाहिल, त्याच्यात चित्र क्लिअर नसेल तरी तो बारीक असं डोळे करून पाहिल, त्याला अक्षर वाचता येत नसतील तरी तो समजून घ्यायचा प्रयत्न करेल. आणि ज्याची स्ट्रॉंग विल पॉवर आहे की नाही मला हे शिकायचंय, तर तो कुठूनही तो व्हिडिओ कशाही पद्धतीचा असेल तरी शिकेल. पण आत्ता परिस्थिती अशी आहे की आत्ता शिकण्याच्या मानसिकतेमध्ये मुलं नाहीयेत. म्हणजे तुम्ही तुमच्या वर्गामध्ये जाऊन पहा,
तर वर्गामध्ये साधारणतः एक 60 ते 70% विद्यार्थी जे आहे हे शिकण्याच्या मानसिकतेतच नाहीयेत. आपण किती चांगलं जीव तोडून शिकवायचा प्रयत्न करा, पण त्यांची मानसिकता कुठेतरी डिस्टर्ब झालेली आहे, कुठेतरी त्यांचं बॅकलॉग राहिलेलं आहे, कुठेतरी त्यांच्या बेसिक कन्सेप्ट्स राहिलेल्या आहेत. मग त्याच्यामुळे आपल्याला आपला व्हिडिओ, एज्युकेशनल व्हिडिओ, पूर्वी आपण साधं स्क्रीन रेकॉर्डिंग करायचो तरी व्हिडिओ पाहत बसायचे. पूर्वी पीपीटीचा व्हिडिओ बनवायचो तरी विद्यार्थी व्हिडिओ पाहत बसायचे. पण आता ते दिवस नाही राहिलेले. आपल्याला वेगळ्या पद्धतीने जावं लागणार आहे. तर दर्जेदार व्हिडिओच्या व्याख्या भरपूर जरी वेगवेगळ्या होत असतील तरी लास्ट इथे येऊन आपल्याला थांबावं लागणार आहे की आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर एक्सपेक्टेड आउटकम मिळते, पण त्यापूर्वी व्हिडिओ पाहिला जाणं आणि तो त्यांनी खिळून पाहणं हा आपल्यासाठी आता मोठी चॅलेंजिंग गोष्ट आहे, जी यापूर्वी नव्हती. येस, आता पुढच्या टॉपिककडे जाऊयात आपण, की ज्यामध्ये कोणत्या प्रकारचे व्हिडिओज हे सध्या टॉप ट्रेंडिंग आहेत, कोणते व्हिडिओ हे जास्त पाहिले जातात, कोणते टॉप ट्रेंडिंग आहेत. काय सांगताल की कुठल्या पद्धतीचा व्हिडिओ जो आहे हा काय, कोण सांगेल? माझ्या पाठीमागे इथे व्हिडिओचे काही मी प्रकार सांगितलेले आहेत. ॲनिमेटेड व्हिडिओ आहे, त्याच्यानंतर तुम्ही काइन मास्टरमध्ये बरेचसे शिक्षक व्हिडिओ तयार करतात, काही फोटो लावतात, त्याला गाणे लावतात आणि फोटो लावून गाणे लावून व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपल्या शाळेमध्ये किंवा आपल्या संस्थेमध्ये काहीतरी कार्यक्रम असतो आणि त्या कार्यक्रमाचा फोटो घेतात, त्याला झूम इन करतात, झूम आउट करतात, त्याला बॅकग्राऊंडला म्युझिक लावतात आणि तसा व्हिडिओ युट्यूबवरती शेअर करतात. पॉवर पॉईंट असतं तर पॉवर पॉईंटचं स्क्रीन रेकॉर्डिंग करून किंवा व्हाईट बोर्डचं सॉफ्टवेअर आहे त्याचं स्क्रीन रेकॉर्डिंग करून व्हिडिओ बनवले जातात. त्याच्यानंतर कॅमेरासमोर येऊन बरेचसे शिक्षक बोलतात, पाठीमागे पॅनल असतो किंवा पाठीमागे फळा असतो आणि शिक्षक अशा परिस्थितीमध्ये कॅमेरासमोर येतात आणि त्या पद्धतीचे व्हिडिओ पाहिले जातात. आणि पुढचा प्रकार आहे तो म्हणजे शॉर्ट फिल्मच्या प्रकारचा व्हिडिओ, ज्याच्यामध्ये शॉर्ट फिल्मचा विचार करून व्हिडिओ बनवला जातो आणि तो व्हिडिओ जो आहे तो फ्लोट केला जातो. कुठलेत? तर तुम्ही आन्सर द्या, कुठल्या प्रकारचा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओज म्हणजे स्टुडंट जास्त पाहण्यासाठी प्रयत्न करतात, कुठला व्हिडिओ? शॉर्ट फिल्म सारखा. येस, अजून? म्हणजे आता आपण रँकचा विचार केला तर 1 नंबरला कुठला येईल? शॉर्ट फिल्म सारखा. मोर पिक्चरायझेशन. येस, म्हणजे मॅडम तुम्ही असं पण म्हणू शकता की ज्याच्यामध्ये सडन चेंजेस होत आहेत. म्हणजे आता साऊथचे पिक्चर हे जास्त का पाहिले जातात? कारण दर 2 सेकंदाला फ्रेम चेंज होतीये, त्याच्यामध्ये दर 1 सेकंदाला फ्रेम चेंज होतीये. असंच का? एक्झॅक्टली 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 पिक्चर्स जास्त बोलतात. हा, आता आपण एक्झॅक्टली एक्झॅक्टली पण कार्टून जे आहेत ना, कार्टून एका विशिष्ट कॅटेगरी पर्यंतच मला असं वाटतं की लहान मुलांना कार्टून जास्त भावतात. येस, आणखी? एक्झॅक्टली, व्हिडिओ शॉर्ट पाहिजे आणि शॉर्ट व्हिडिओ हा प्रभावी पद्धतीने मांडता येऊ शकतो. ओके, आणखी? ठीक आहे, मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो. चला आपण तो आधी व्हिडिओ पाहूयात आणि त्यानंतर पुढची चर्चा करूयात. त्याची ही शॉर्ट फिल्म तुम्ही पाहिली पण असेल. नेटला स्पीड कमी आहे नेमका, त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला हे व्हिडिओ जो आहे तो เขาจะได้อะไรถ้าเขาทำแบบนี้ทุกวัน
เขาจะไม่ได้อะไรเลย ไม่ได้รวยขึ้น ไม่ได้ออกทีวี ไม่มีใครรู้จัก ไม่ได้มีชื่อเสียงที่มากขึ้น เพราะสิ่งที่เขาได้ คือได้แค่ความรู้สึก ได้เห็นความสุข येस, काय वाटलं ही शॉर्ट फिल्म पाहून? मुळात तुम्हाला सगळ्यांना ही व्यवस्थित दिसली का? हा पहिला प्रश्न, कारण नेटचा इश्यू आहे. ओके ओके. काय वाटतंय? येस. काय यापूर्वी पाहिली होती ही शॉर्ट फिल्म? हॅलो, पाहिली होती. ओके 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 ओके. तिचा जो संदेश आहे ना, तो संदेश अमेझिंग आहे. या शॉर्ट फिल्मचा जो संदेश दिला गेलेला आहे की त्यांनी ती बेगर म्हणून पैसे दिले गेलेत, पण त्या मुलीची किंवा तिच्या आईची इच्छाशक्ती आहे की तिला शाळेत पाठवायचं आहे आणि ती शाळेतून अर्थात पुढे खूप छान आहे ती. पुढचे पण आउटकम पाहून घ्या त्या व्हिडिओचे. आणखी एक तुम्हाला शॉर्ट फिल्म बेस एक व्हिडिओ दाखवतो. You, and you. You all are fired. And you? Today, boys and girls, we're going to take a few minutes and draw ही पूर्ण on the बघा, pieces of कारण ही paper in पूर्ण front आपल्या of वर्गावरती you आहे. something or someone you are grateful for. Taking the time for gratitude is so important for our peace of mind and our happiness. And it's a great way to remind ourselves how lucky we are for what we have and who we have in our lives. Afterwards, we're going to share what we've drawn with the rest of the class. Let's begin. I drew my parents because without them I wouldn't even be here. And also they help me with my homework and I love them. Chocolate. I'm grateful for chocolate. Okay, Rebecca. Thank you. Simon, why don't you come up and share with the class what you're grateful for? Come on up, Simon. I'll be right up here with you.
Is it the hand of God? It's your hand, Miss Sandra. साधा विषय. शिक्षिकेने काय वर्गामध्ये विचारलं की तुम्हाला कृतज्ञता वाटते, ज्याचे आभार मानाविषयी वाटतात, तर अशी कोणती गोष्ट आहे ती फक्त चित्र काढायचं, तिचं जसं जमल तसं चित्र काढायचं आणि समोर येऊन त्याच्याबद्दल बोलायचं. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी काय केलं की कोणी झाड काढलं, कोणी पॅरेंट्स काढले, कोणी अजून काही वेगळे विषय काढले. आणि त्याच्यानंतर एक जो मुलगा आहे त्यांनी हात काढला आणि इतकं त्या विषयाला त्यांनी म्हणजे अशी उत्कंठा वाढवली की यांनी हात का काढला. आणि लास्टला त्यांनी सांगितलं की हा मॅडम तुमचा हात आहे आणि तुमचा हात बद्दल मी किती कृतज्ञता बाळगू की तुमच्या हातामुळेच आज मी हे सगळं शिकू शकतोय, मी हे सगळं ज्ञान घेऊ शकतोय. आणि इतकं इमोशनल वेनी ते सगळं प्रेझेंट केलेलं की हा व्हिडिओ तुम्ही शांततेत बघा, एकदम आपण शॉक होऊन जातो, एकदम आपण असं काय सद्गतीत होणं ज्याला म्हणून आपण, ते सद्गतीत होतो आणि कुठल्या तरी वेगळ्या विश्वामध्ये आपण निघून जातो. आधीच एक शॉर्ट फिल्म दाखवली की ज्याच्यामध्ये दिलेल्या पैशाचा वापर करून ती शाळेमध्ये जातीये आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये संदेशामध्ये दाखवलेलं की शिक्षकाचं महत्व काय आहे. माझ्याकडे व्हिडिओज जे आहेत ना भरपूर आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी, पण इथे प्रत्यक्ष दाखवत असताना त्यात खूप वेळ जाईल, निश्चितच वेळ जाईल. त्यापेक्षा मी ही सगळी PDF जी ती तुम्हाला शेअर करतो आणि त्याच्यावरचे सगळे व्हिडिओ खरोखर जसा वेळ मिळेल तसं ते व्हिडिओज जे आहे ते पाहून घ्या. एक लक्षात घ्या की एका बाजूला करोडोंची इन्व्हेस्टमेंट आहे आणि करोडोंची इन्व्हेस्टमेंट होऊन व्हिडिओ बांधतायत. तुम्ही कॅमेरे महागडे घेतले, तुम्ही मोठमोठ्याले एडिटिंगचे सॉफ्टवेअर्स घेतले, तुम्ही ॲडव्हान्स मधले मायक्रोफोन्स घेतले, लाईट्स घेतले, तसे वापरून व्हिडिओ बांधतायत. आणि दुसऱ्या बाजूला साधे कॅमेरा वापरून शूटिंग केलं जात नाही. निश्चितच तिथे टेक्नॉलॉजी आहे, पण ह्या पद्धतीचा व्हिडिओ जर आपण आपल्या वर्गात तयार करायचा ठरवला तर जस्ट एक स्मार्टफोन, येस, काइन मास्टर तुमच्यापैकी बऱ्याच जणांना येत आहे, मोबाईल्स मध्ये व्हिडिओ एडिटिंग तुमच्यापैकी बऱ्याच जणांना येत आहे, साधा एक स्मार्टफोन वापरून तुम्ही हा व्हिडिओ बनवू शकतात. आणि हा व्हिडिओ असतो 4-5 मिनिटाचाच, पण तो इतका प्रचंड मेसेज सोसायटीला देऊन जातो, स्टुडंटला देतो. सगळ्यात महत्वाचं ज्या स्टुडंटसाठी बनलेलं असतं. आता आपण म्हणू ना कृतज्ञ असणं किंवा ग्रेटफुल असणं, हे जसं त्या मॅडमनी तिकडे हे जर विद्यार्थी बघितले तर हे 2री, 3री, 4थीचे विद्यार्थी आहेत. आपल्याकडे ती कन्सेप्टच नाहीये की अशा विषयाच्या संदर्भामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून त्यांच्याकडून ही अपेक्षा करणं की तुम्हाला काय कृतज्ञता. मुलांना कळणार पण नाही की कृतज्ञता म्हणजे नेमकं काय. फार कमी ठिकाणी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी शिकवल्या जातात. मी जे व्हिडिओ दिलेले आहेत खरंच बघा, त्याच्यामध्ये आता पुढचे जे टॉप ट्रेंडिंग व्हिडिओज ज्याला म्हणू शकतो आपण की जे सध्या जास्तीत जास्त पाहिले जात आहेत, तर त्या व्हिडिओमध्ये एक सरांचं नाव घेईल मी, आशू सर यांचे व्हिडिओज हे शिकवताना सायन्सच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. अक्षरशः 5वी, 7वी, 8वी ते 12 पासून तर 12वी, नीट, JEE यांच्यासाठी हे क्लासेस घेतात. पण यांचे मोस्ट ऑफ द व्हिडिओज हे वर्गातल्या प्रॅक्टिकल बेस आहेत. पाहूयात एक व्हिडिओ. Hey player 1, do you think you're ready for this? Join Valorant. ऐसे क्या लगता है कौन कौन कर सकता है? ट्विस्ट ये है कि आप लोग आंख बंद करके, थोड़ा सा फ्लैश मैं भी करूंगा आपके बाद, फास्ट मध्ये काही गोष्टी दाखवलेल्या. आंख बंद करो, उधर देखो. शूटिंग अगर मैं इस पे सेंट्रीपिटल फोर्स लगाना बंद, ये प्रैक्टिस कराने के बाद हाल है. आंख बंद करो, तेज घुमाओ. नहीं हुआ क्या? कुछ बच्चे कह रहे हो गया, कुछ बच्चे कह रहे नहीं हुआ. भरपूर व्हिडिओज आहेत त्यांचे, 1,31,000 व्ह्यूज आहेत त्यांचे. हिंदी मधलाच व्हिडिओ जरी असला तरी शिकवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. आणि ऍक्च्युअली वर्गातलं शूटिंग जे आहे ते वर्गातलं शूट्स घेऊन ज्याच्यामध्ये विद्यार्थी त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होत आहेत आणि इन्व्हॉल्व्ह होऊन त्याचं जे शूटिंग आहे ते शूटिंग त्यांनी दाखवलेलं आहे. असंच आपल्याकडे ऍक्च्युअली मूळ जे इन्स्पिरेशन्स जे आहेत हे कुठून आलेले आहेत. एक व्हिडिओ दाखवतो. आपल्या मोबाईलमध्ये जायरोस्कोप असतो,
शब्द कदाचित ऐकलेला असेल. हा व्हिडिओ पण तुम्ही पाहिला असेल. If I hold it like this and I let it go, what will? If I hold it like this and I let it go, what will happen? It will drop. Why? Gravity. Boring. We start spinning it. Ready? I drop it. And it stays. No, what? What's happening? What's happening? It's a gyroscope now. It is spinning and it is precessing like our planet Earth. If I hold it like this and I let it go, what will happen? It will... यांचा आणखी एक व्हिडिओ आहे. For this demonstration, I will use ordinary wooden ruler. I will put it on this table and I will hit it with my hand like this. It flies away. Did I impress you? No. But now what I will do, I will take the same ruler, I will put it on the table and I will put this piece of newspaper on the top, like this. And I will hit it again. And if you are like me, you better put a garden glove to protect your arm. Are you ready? Let's do it. Look at this. It broke. What happened? The rule broke. Why? This newspaper is so light. The atmospheric pressure. Think about it. There is about 15 pounds of force per square inch. The area of this paper, it is about 500 square inches. This is about 7,000 pounds or about 3,000 kilograms. Remember, some air is underneath, but there is still a lot of weight. When I hit the ruler, I cannot suddenly put all this air in motion. It has inertia. So, the ruler breaks. येस. आता तुम्ही बोला. आतापर्यंतचे जे व्हिडिओ दाखवले त्याच्यामध्ये शिक्षकांचे 2 व्हिडिओज मी दाखवले. एक शैक्षणिक एक शॉर्ट फिल्म पण दाखवली. आता या व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं तुम्हाला? म्हणजे व्हिडिओ पाहावेसे वाटले, व्हिडिओ इंटरेस्टिंग वाटले आणि काय त्याच्याबद्दल तुम्ही माहिती सांगाल? येस, कोण बोलतंय? हॅलो. हा हा, बोला ना. राईट. टेक्निकल बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल? हॅलो. आपण आजपर्यंत या मानसिकतेतूनच बाहेर नाही निघालेलो की स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं, पीपीटी तयार करायची, पीपीटीचे स्क्रीन रेकॉर्डिंग करायचं, फोटो घ्यायचे, फोटोला आवाज लावायचा किंवा आपले व्हिडिओ घ्यायचे आणि किती ट्रान्झिशन इफेक्ट मी टाकेल ब ब ब ब ब ब म्हणजे मी शिक्षकांचे व्हिडिओ पाहतो, हा असा इफेक्ट, तो तसा इफेक्ट, इकडून फोटो येतो तिकडे पळत जातो आणि हे जे आतापर्यंत तुम्हाला दाखवले याच्यामध्ये एकातही ट्रान्झिशन इफेक्ट नाहीये, एकातही स्पेशल इफेक्ट नाहीये. ह्या म्हणजे कॅमेऱ्याचे स्पेशल इफेक्ट म्हणू किंवा एडिटिंगचे स्पेशल इफेक्ट त्याच्यात वापरलेले हे 4 व्हिडिओ दाखवलेत आणि हे 4ही व्हिडिओ मनाला भावतात. 4ही व्हिडिओ मनाला भावले. कुठलाही स्पेशल इफेक्ट न वापरता, एडिटिंगचं कुठेही स्पेशल असं फार मोठं ज्ञान न वापरता, एडिटिंगचं कुठलंही ज्ञान न वापरता हे व्हिडिओ प्रचंड मनाला भावले. याचं मागचं कारण काय, कोण सांगेल? येस येस येस. अजून एक्झॅक्टली एक्झॅक्टली. येस. आणखी कोणाला बोलायचं? हा
हा संभाजी सर बोला. हा हो येते, बोला बोला बोला. हा हा येस येस येस. बरोबर. सर यांनी जी मेथड वापरली ती टोटल प्रॅक्टिकल बेस्ड आहे. हा सर मला असं वाटतं की यामध्ये दोन बाबी महत्वाच्या आहेत. एक त्यांनी वापरलेली कोर कन्सेप्ट ती अधिक प्रभावी आहे आणि दुसरं त्यालाच पूरक म्हणून आउट ऑफ बॉक्स थिंकिंग, त्या पद्धतीनं प्रेझेंटेशन साठी आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करून त्यांनी ते प्रेझेंट केलेलं आहे. आणि पहिले आमचे जे प्रशिक्षणार्थी टीचर जसं म्हणाले, इंटेन्सिटी जी आहे तीही त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे उत्साह म्हणूया आपण, म्हणजे डेंबीच्या देठापासून तर ह्या अशा काही गोष्टी आहेत की ज्या उत्स्फूर्तपणे स्पॉन्टेनियसली आलेल्या आहेत आणि म्हणून ऑडियन्सचं जे अटेन्शन आहे ते खेचण्यामध्ये कमालीचे यशस्वी ठरलेले आहेत असं मला एकंदरीत वाटतं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आणि आता म्हणजे ही जी पूर्ण कार्यशाळा आहे, येस आपण जे आता इथून पुढे हा दाणी सर तुम्हाला बोलायचं काही? हा होय हा बोला. त्याच्यामध्ये कृतीयुक्त शिक्षणावर जास्त भर दिसला. म्हणजे जे कन्सेप्ट आहे ते कृतीतून केल्यामुळं विद्यार्थ्यांना जास्त भावते किंवा लवकर त्यांना आकलन होते ते. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. तर आता हे पहा, मी तुम्हाला तेच सांगतोय की आपण ह्या सगळ्या कार्यशाळांची सुरुवात 7-8 वर्षापूर्वी केली. 7-8 वर्षापूर्वी थोडंसं टेक्नॉलॉजीला अडॉप्टिव्ह होणं, पॉवर पॉईंट समजून घेणं, लॅपटॉप समजून घेणं हेच आपल्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं. व्हिडिओ एडिटिंगचं सॉफ्टवेअर समजणं, व्हिडिओ एडिटिंग म्हणजे काय असतं, माईक काय असतो हे समजून घेणं आपल्यासाठी खरंच चॅलेंजिंग होतं. आणि राज्यातल्या शिक्षकांनी खरोखरच अप्रतिम काम केलं आणि ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीज त्यांनी आता अडॉप्टिव्ह झाले आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ते शिकलेले आहेत. मला नाही वाटत तुमच्यापैकी एडिटिंग येत नाही असे काही पार्टिसिपंट्स असतील, म्हणजे जे ज्यांनी एक साधारणतः 5-7 वर्षापूर्वी सुरुवात केलेली आहे, 4-5 वर्षापूर्वी किंवा लॉकडाऊन मध्ये व्हिडिओ मेकिंगला सुरुवात केलेली आहे. तर एडिटिंग ऑलमोस्ट सगळ्यांना येत आहे. एडिटिंग हा विषय राहिलेला नाही. तरी पण आपण या कार्यशाळेमध्ये एक बेसिक आणि इम्पॉर्टंट एडिटिंगच्या कन्सेप्ट घेणारच आहोत. म्हणजे लॅपटॉपवर एडिट करतायत तर काय वापरणार आणि मोबाईलला एडिट करणार तर तुम्ही त्यातल्या कुठल्या बेसिक फंक्शनॅलिटीज वापरणार हे सेशनमध्ये घेणारच आहोत. पण आपल्याला ज्या वेनी जायचंय हा वे आता पूर्णतः नवा आहे हे लक्षात घ्या. मी गेल्या 8 दिवसापासून व्हिडिओ सर्च करतोय, गेल्या 8 दिवसापासून, आणि मला अक्षरशः बोटावर मोजणे इतकेच व्हिडिओ ह्या पद्धतीचे सापडले की ज्या व्हिडिओमध्ये शिक्षकाचा स्वतःचा ऍक्टिव्ह सहभाग आहे आणि कॅमेऱ्याचे मल्टिपल अँगल्स वापरून वेगवेगळे प्रॅक्टिकल बेस व्हिडिओ ज्याला म्हणू आपण, आणि कुठलाही विषय या पद्धतीने शिकवता येतो. उद्याचे जे आपले ट्रेनर आहेत घेवरीकर सर, ते त्यांच्याशी जेव्हा माझी या संदर्भात चर्चा झाली, त्याच्यानंतर विकास इंगळे सर आपल्या ग्रुपमध्ये आहेत जे प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत. तर मुळातच फोटोग्राफी बेस्ड, व्हिडिओग्राफी बेस्ड जर आपण शॉर्ट फिल्म बेस्ड आपले जर कंटेंट क्रिएट करतोय तर हे सगळ्यात महत्वाचं टेक्निकली खूप सोपं आहे. हे पहिलं लक्षात घ्या. टेक्निकली खूप सोपं आहे, पण ऍज अ डिरेक्शन वाईज तुम्हाला काही गोष्टी शिकणं निश्चित गरजेचं आहे. म्हणजे आजपर्यंत मी हे पण म्हणतोय की टेक्नॉलॉजी मी भलेही खूप प्रमाणामध्ये शिकवली आहे, पण डिरेक्शन आपण त्या पद्धतीने किंवा व्हिज्युअलायझेशन आपण त्या पद्धतीने नाही शिकू शकलो, हे मात्र लिटरली दुर्दैव आहे, दुर्दैवच आहे. आपल्या आज महाराष्ट्र हा शैक्षणिक व्हिडिओ निर्मितीमध्ये अख्ख्या भारतात 1 नंबर आहे. महाराष्ट्रात जेवढे शैक्षणिक व्हिडिओ तयार होतात तेवढे कुठल्याच राज्यात तयार होत नाहीत. पण डिरेक्शन वाईज जर विचार केला, आता त्याला असं पण लांछन लावलं जातं किंवा असं पण त्याच्याबद्दल बोललं जातं की ते कचराही कंटेंट आहेत.
तर ह्याच्या पाठीमागं काय की टेक्नॉलॉजी आपण वापरली आहे, स्क्रीन रेकॉर्डिंग असो, त्याच्यानंतर PPT असो, ॲनिमेशन असो, बऱ्याचशा गोष्टी आपण वापरलेल्या आहेत. पण तिच्या पाठीमागचं जे डिरेक्शन व्हायला पाहिजे, एक थॉट प्रोसेस जनरेट व्हायला पाहिजे, ती जनरेट नाही झाली. प्रॉपर लेवलला पेपरवरती प्लॅनिंग नाही झालं आणि कुठेतरी ती कृत्रिमताच व्हिडिओ प्रोडक्शन मध्ये राहिली. आणि निश्चितच आपण ह्या कार्यशाळेचं फार गाजाबाजा केला नाही. मी नेमकं काय शिकवणार आहे या कार्यशाळेमध्ये ह्याचं डिटेल्स मी असे फार एलोबरेट केले नाहीत ट्रेनिंगमध्ये, कारण आपल्याला ही कार्यशाळा लिमिटेड लोकांमध्येच घ्यायची होती आणि लिमिटेड लोकांमध्येच हा सगळा नवा कन्सेप्ट जो इथून पुढे पाहिला जातो. म्हणजे लक्षात घ्या, 5-7 वर्षापूर्वी PPTचे व्हिडिओ केलेले, क्रोमाबेस व्हिडिओ केलेले हे टॉप ट्रेंडिंगला होते, पण आज ते नाही आहेत. हे परत एकदा लक्षात घ्या, आज ते व्हिडिओची व्ह्यू वाढत नाही आहेत. याचं मुख्य कारण इथून पुढे आपल्याला लक्षात येईल की आपल्याला नेमकं काय करायचंय ते. तर आणखी एक व्हिडिओ मला दाखवावासा वाटतोय. ह्या सरांनी कॉन्वेक्स आणि कॉन्केव अतिशय सोप्या पद्धतीने समजून सांगितलंय. शॉर्ट है वीडियो. कौन सा मिरर है? आप लोगों को शायद शेप से तो दिख ही रहा हो, ये कन्वेक्स मिरर है क्योंकि बाहर की तरफ इसका कर्वेचर है. लेकिन यहाँ पे कन्वेक्स मिरर क्या कर रहा है? आप सबको पता है कन्वेक्स मिरर एक छोटी इमेज फॉर्म करता है. तो इधर आप देख सकते हैं कि ये पार्किंग वाला इलाका है और इधर भी सारा इलाका है, ये सारा. अब ये जो कन्वेक्स मिरर है एक्चुअली छोटी इमेज बनाता है, जिसकी वजह से यहाँ से आने वाली गाड़ियां और यहाँ से आता या पद्धतीचा आरसा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. कुठेतरी कॉर्नरला असतो, मल्टिपल रोड एकत्र येत असतात, अशा ठिकाणी कॉर्नरला असतो. आपल्याला लगेच कळून जातं की त्याच्यामध्ये काय ब्रॉड व्ह्यू दिसतो आणि तो ब्रॉड व्ह्यू दिसल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या रस्त्याने येणारे वाहनं दिसतात. पण लहान मुलांना ते आश्चर्य असतं ना की हा काय प्रकार आहे नवीनच, ज्यांनी पहिल्यांदाच ही गोष्ट पाहतात त्यांच्यासाठी हे आश्चर्य असतं. मग इथे ह्या सरांनी डायरेक्ट त्या स्पॉटवर गेले आणि त्या स्पॉटवर जाऊन तो व्हिडिओ बनवला. येस, तर म्हणजे अमेझिंग झाला तो, अमेझिंग झाला. व्ह्यू लाखांमध्ये व्ह्यूज आहेत त्याला. आणखी एक मला व्हिडिओ मी सापडतो, एकच मिनिट. हा एक त्याच वरती आहे. हा यांनी थोडस वर्गामध्ये प्रॅक्टिकल करून दाखवलंय. आज हम प्रैक्टिकली समझते हैं जो कॉन्वेक्स लेंस होता है वो लाइट को कन्वर्ट्स करता है, यानी पास पास ले आता है, और कॉन्केव लेंस लाइट को डाइवर्स करता है, दूर दूर ले जाता है. उसके लिए मेरे पास 2 लेजर लाइट है, मैंने दोनों को कंबाइन कर लिया है. अब थोड़ा सा लाइट कम करते हैं तब आपको इसकी पाथ अच्छे से दिखेगी. तो अभी आप देख सकते हैं दोनों लाइट बीम पैरेलल हैं. अगर मैं यहाँ पे कॉन्वेक्स लेंस लगाता हूँ तो दोनों एक पॉइंट पे जाके मिल जा रहे हैं, और जिस पॉइंट पे मिल रहे हैं उसे हम फोकस बोलते हैं. अगर मैं यहाँ पे कॉन्केव लेंस लगाता हूँ तो ध्यान से देखिएगा, दोनों अभी पैरेलल हैं, अब डाइवर्स हो गए, थोड़ा दूर दूर हो गए. इसका मतलब अभी तक हमने सिर्फ किताब में पढ़ा था कि कॉन्वेक्स लेंस एक कन्वर्जिंग लेंस होता है. आज हमने प्रैक्टिकली भी देख लिया, और कॉन्केव लेंस एक डाइवर्जिंग लेंस होता है. और अगर आप ऐसे प्रैक्टिकली पढ़ना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब कर लीजिए और मेरे क्वेश्चन का जवाब दीजिए कि मैंने यहाँ पे धूप बत्ती क्यों जलाया है. आज हम प्रैक्टिकली समझते हैं जो कॉन्वेक्स लेंस होता है. येस, एक आणखी एक प्रॅक्टिकलचा व्हिडिओ आहे. खूप शोधतोय मी असे व्हिडिओ, आणि तुम्हाला खोटं वाटेल, व्ह्यूज प्रचंड येत आहेत या अशा पद्धतीच्या व्हिडिओला. आता हे कॉन्वेक्स आणि कॉन्केव हे ज्या पद्धतीने यांनी प्रॅक्टिकली दाखवलं ना, तर हेच मी PPT मध्ये पण करू शकलो असतो. PPT मध्ये मी म्हणजे तो लेन्स जी ती लेन्स PPT मध्ये घेतली असती आणि त्याला ॲनिमेशन मध्ये मी दाखवलं असतं. किरण आले आणि ते नंतर ते किरण एकत्र झाले, हे ॲनिमेशन मध्ये पण दाखवलं असतं. किंवा तो कॉन्वेक्स जी लेन्स आहे किंवा कॉन्केव आहे तर कॉन्केव मध्ये ते डायव्हर्ट झाले, हे PPT मध्ये पण दाखवलं असतं. PPTचं स्क्रीन रेकॉर्डिंग करून दाखवलं असतं. आता नवीन व्यक्ती आहे ज्याला टेक्नॉलॉजी कळत नाही, ज्याला एडिटिंग कळत नाही, ज्याला पॉवर पॉइंट कळत नाही, तर अशा व्यक्तीला कोणत्या पद्धतीचा व्हिडिओ बनवणं सोपं आहे बरं? ज्याला PPT कळत नाही, त्याला PPT मधलं ॲनिमेशन कळत नाही, ज्याला स्क्रीन रेकॉर्डिंग कळत नाही, पण त्या व्यक्तीचं शिकवणं मात्र अप्रतिम आहे. तर मला सांगा, अशा व्यक्तीला कोणता व्हिडिओ करणं जास्त सोपं जाईल? या पद्धतीचा व्हिडिओ का PPT पद्धतीचा व्हिडिओ? आणि मुलांना कोणत्या पद्धतीचा व्हिडिओ पाहायला आवडेल? या पद्धतीचा व्हिडिओ, डायरेक्ट व्हिडिओ बनवणे. डायरेक्ट व्हिडिओ बनवणे. येस येस येस, लाईव्ह रेकॉर्डिंग करणे. लाईव्ह रेकॉर्डिंग करणे. येस,
तर आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टीवरती आपण येऊन थांबलेलो आहोत आता, आणि हे माझ्या मते सगळ्यांचं एक मत यावरती होऊ शकतं. टीचरचं स्वतःचं प्रेझेंटेशन, स्वतः कॅमेरासमोर टीचरनी बोलणं आणि स्वतः फळ्यावर लिहिणं किंवा स्क्रीनवर लिहिणं हे कधीच रिप्लेस होऊ शकत नाही टीचिंगमध्ये, कधीच नाही. म्हणजे तुम्ही ॲनिमेशन वापरा, तुम्ही कुठेतरी नुसतीच पीपीटी दाखवा, टीचरला दाखवूच नका. लिटरली हे व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये आपण टीचरला बाजूला काढतोय आणि नुसतेच आपण कुठेतरी ग्राफिक्स घेतोय, नुसतेच कुठेतरी आपण इमेजेस घेतोय आणि तो व्हिडिओ बनवतोय. तर मला असं वाटतंय की टीचरची कमतरता आहे तिथं. व्हिडिओ तुम्ही आता सध्या युट्यूबला जाऊन बघा, महाराष्ट्रातले व्हिडिओ जाऊन बघा, जवळजवळ 90% व्हिडिओमध्ये टीचरच नाहीये. पाठीमागे बॅकग्राऊंडनी आवाज येतो आणि आवाज आल्यानंतर कुठेतरी चित्र समोर स्क्रीनवरती चित्र दिसतात. वर्गामध्ये टीचर नाहीये, नुसतं स्क्रीनवरती काहीतरी चालतंय. त्याला तुम्ही इमॅजिन करून पहा की वर्गात प्रत्यक्ष शिक्षक आहे आणि वर्गात शिक्षक शिकवतायत किंवा नुसते चित्र विद्यार्थ्यांना शिकवतायत, तर काय इफेक्टिव्ह होईल आणि कशा पद्धतीने आपल्याला 100% रिझल्ट मिळतील किंवा मॅक्झिमम रिझल्ट मिळतील. कुठल्या पद्धतीने व्हिडिओ बनवणं आता मला असं वाटतं की तुम्हाला आवडेल निश्चितच. बोला आता. टीचरचे प्रेझेंट मध्ये शिक्षकाची उपस्थिती असली पाहिजे त्या व्हिडिओमध्ये. एक्झॅक्टली. मग आता शिक्षकाच्या उपस्थितीचे व्हिडिओ आपल्याला बनवायचे आहेत. आपल्या समोर आता चॅलेंजेस काय काय आहेत, कोण सांगेल? सर मल्टी कॅमेरा फेसिंग आयडिया, कॅमेरा फेसिंग नॉलेज असलं पाहिजे शिक्षकाला थोडंसं. ओके. म्हणजे सगळ्यात मी बोलू? हा बोला. सर सगळ्यात पहिलं म्हणजे कॅमेरा चांगला लेन्सचा असला पाहिजे आणि तो आपण एकटे हँडल करणं जरा कठीण असतं. म्हणजे आपल्याला सपोर्टिव्ह एक हँड लागेल, कारण नुसतंच कॅमेरा मग वर्गात जर घेतलं तरी सुद्धा स्टँड ठेवणं वगैरे हे सगळं व्यवस्थित असणं गरजेचं आहे. प्रकाश योजना उत्तम असणं गरजेची आहे, नाही तर मग ते काळोखात व्हिडिओ होऊ शकतात, कारण जेव्हा प्रत्यक्ष शूटिंग घेतो तेव्हा. आणि ह्या सगळ्याच्या वेळेला प्रेझेंटेशन करणाऱ्या व्यक्तीला तो घटक प्रेझेंट करायचा आहे, तो घटक जर वस्तुनिष्ठ म्हणजे वस्तूंशी संबंधित असेल तर तो दाखवणं सोपं आहे. पण एखादा पाठ जर थेरॉटिकल असेल, म्हणजे व्याकरणाचे नियम एक्सप्लेन करायचे असेल, तर अशा पद्धतीने करणं जरा अवघड वाटतं असं मला वाटतं. ओके. आता मॅडम अस्मिता गवंडी मॅडम ज्या पद्धतीने बोलले, तर इतरांना काय वाटतं? आता दाणी सर तुमचा पण मराठी विषय आहे, तर काय वाटतं की एक तुम्हाला एक साधा सिंपल प्रश्न आहे माझा की मी. हॅलो सर. हा हॅलो. हा सर. हा बोला. सर व्हॉइस क्लॅरिटी शिकवताना बाहेरचा आवाज, गोंगाट, वर्गातला गोंधळ आणि कॅमेऱ्याचे अँगल या गोष्टी थोड्या चॅलेंजिंग होऊ शकतील कदाचित. येस. ओके. आणखी मराठीमध्ये निबंध, पत्रलेखन हे जे आहे किंवा कल्पना विस्तार वगैरे असतो, तर हे या पद्धतीनं थोडंसं शिकवणं म्हणजे अवघड वाटतंय. त्याला पीपीटी बेस चांगलं वाटतंय. बरं. धोत्रे सर. भूषण सर बोलू. हा बोला. साधारणतः लँग्वेजेस मध्ये परिच्छेद शिकवायचं असेल किंवा स्टांजा शिकवायचं असेल कवितेचं कडवं, तर त्यावेळेला ते म्हणजे मटेरियल जे आहे, म्हणजे जो टेक्स्ट जे लिटरेचर आहे ते विद्यार्थ्यांपर्यंत जायला पाहिजे. आणि म्हणून ते बोर्डवरती कशा पद्धतीनं नेमकं दाखवणार. फॉर एक्झाम्पल आता हा समोर तुमचे 4 ओळी आहेत, कमीत कमी खर्चात कमीत कमी तंत्रज्ञान वापरून. त्या कवितेच्या 4 ओळी आहेत, तर त्या वाचाव्या लागणार आहे शिक्षकाला. आणि त्या वाचायच्या, तर त्या जे मटेरियल आहे हे रॉ मटेरियल किंवा स्टांजा तो शिक्षकाच्या समोर असला पाहिजे, मग नंतर तो एक्सप्लेन करेल. असं मला वाटतं. एक्झॅक्टली. पण आता माझा प्रश्न जो आहे, आता ज्याप्रमाणे ही कविता आहे कमी खर्चात कमी तंत्रज्ञान वापरून, आता ती जर तुम्हाला या पद्धतीने दिसतीये आणि माझा बॅकग्राऊंडनी व्हॉइस येतोय, पहा आता काय बेस्ट वाटतंय मला ते सांगा. की आता मी तुमच्या समोर हा विषय मांडतोय की कमी खर्चात
कमी तंत्रज्ञान वापरून दर्जेदार व्हिडिओ निर्मिती होऊ शकते का, हा आपला याच्या पुढचा घटक आहे. आणि त्याच्यामध्ये आपण वेगवेगळे विषय समजून घेणार आहोत की कमीत कमी खर्चामध्ये एक प्रोफेशनल क्वालिटी आउटपुट आपण कसं काढू शकतो, हे आपल्याला ह्या इथून पुढच्या घटकामध्ये पाहायचंय. झाला ही पहिली पद्धत, ज्याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला टेक्स्ट दाखवलंय आणि बॅकग्राऊंडनी व्हॉइस दिलाय. आता मी काय करतोय, या पद्धतीने तुमच्या समोर आलो. मित्रांनो, व्हिडिओ निर्मितीसाठीच आपण एकत्र आहोत आणि व्हिडिओ निर्मिती प्रोफेशनल लेव्हलला आपल्याला करायची आहे, राईट. प्रोफेशनल लेव्हलला करत असताना एक सगळ्यात आपल्या जो महत्वाचा जो आपल्याला प्रश्न पडतो तो म्हणजे फायनान्सचा. हा प्रश्न तर सगळ्यांसाठीच असेल की याच्यामध्ये कमी खर्चात कमीत कमी तंत्रज्ञान वापरून दर्जेदार व्हिडिओ निर्मिती होऊ शकते का. मित्रांनो, पुन्हा एकदा लक्षात घ्या, कमी खर्चामध्ये कमीत कमी तंत्रज्ञान वापरून एक प्रोफेशनल लेवलला व्हिडिओ निर्मिती होऊ शकते का. काय दिसतंय तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये? मी काय केलं, मी एकदा दिसलो आणि माझं टेक्स्ट एकदा दिसलं, राईट. आधीच्या व्हिडिओमध्ये नुसतंच टेक्स्ट दिसलं आणि आता तिसरा व्हिडिओचा प्रकार मी तुम्हाला दाखवतो. या पद्धतीचा मी पण दिसतोय आणि माझं टेक्स्ट पण दिसतंय. मित्रांनो, कमीत कमी खर्चामध्ये व्हिडिओ निर्मिती, कमीत कमी तंत्रज्ञान वापरून एक दर्जेदार व्हिडिओ निर्मिती होऊ शकते का, हे आपल्याला याच्या पुढच्या सत्रामध्ये बघायचंय. तर व्हिडिओ निर्मिती ही आपल्याला प्रत्येकाला आनंदच आहे, आपल्याला ते करायचंय आणि दर्जेदार आउटपुट काढायचंय. लक्षात घ्या, मी 3 पद्धतीने हा सेम वाक्य बोलून दाखवलं. एका पद्धतीमध्ये काय केलं, फक्त टेक्स्ट दाखवलं. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय केलं, एकदा मी दिसलो, एकदा फक्त टेक्स्ट दिसलं. आणि तिसऱ्या पद्धतीमध्ये मी आणि टेक्स्ट कंटिन्यू दिसत राहिलं. ह्याच्यामधलं तुम्हाला सांगा कुठलं प्रभावी वाटलं? तिसऱ्या ज्यामध्ये लिटरेचर पण समोर आहे आणि प्रेझेंट करणारा चेहरा सुद्धा दिसतोय. हे कॉम्बिनेशन युनिक आहे आणि अप्रतिम आहे, प्रभावी आहे, कॅची आहे. अजून कोणाचं वेगळं मत? हॅलो सर. हा, 2 नंबरचा जो व्हिडिओ तुम्ही दाखवला तो मला योग्य वाटला. कारण आता तुम्ही बोलत असताना जो कंटेंट जो लिहिलेला आहे तो फार कमी दिसतो. त्याची जेव्हा कंटेंट जेव्हा गरजेचं आहे तेव्हा मोठा होऊन समोर येतो. एक्झॅक्टली मला तेच सांगायचंय. आणि हे परत नीट लक्षात घ्या, ज्यावेळेस मला तुमच्याशी संवाद साधायचा आहे, मला फक्त मीच माझ्याकडे लक्ष द्या, मी काय म्हणतोय माझ्याकडे लक्ष द्या. आणि माझे जे वाक्य आहेत ना, हे वाक्य लिखित स्वरूपात नाही आहेत, जे मला प्रत्यक्ष तुमच्यामध्ये भिनवायचंय, ज्या कन्सेप्ट मला तुम्हाला द्यायच्या आहेत, त्यावेळेस फक्त आणि फक्त मीच दिसणं गरजेचं आहे, फक्त आणि फक्त मीच. आता ऍक्च्युली इथे पाठीमागे क्रोमा आहे, मग थोडंसं मला वेळ नाही मिळाला की माझा क्रोमा काढून त्याच्या ठिकाणी पाठीमागे एखादं डार्क बॅकग्राऊंड टाकता आलं असतं. येस, टाकता आलं असतं. नेमका तो सीन नाही तयार झाला. इथे पाठीमागचं जे बॅकग्राऊंड आहे ते तुम्हाला दिसत असेल, ते ब्राईट आहे. तुमचं लक्ष जे आहे ना, ते या ठिकाणी लक्ष थोडंसं माझ्याकडे पण जात आहे, मागच्या बॅकग्राऊंडकडे पण जात आहे, राईट. पण इथे सगळ्यात मोठी गोष्ट करणं गरजेचं आहे. एक 2 सेकंद द्या फक्त मला, मी लगेच एक सीन तयार करतो. आता बघा काय केलेलं आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पाठीमागं ग्रीन पडदा होता आणि तो ग्रीन पडदा मी काढून टाकला. चेंज केलंय तुम्ही व्हिडिओचं बॅकग्राऊंड चेंज केलंय? हा, बॅकग्राऊंड चेंज केलं मी. टेक्निकली नका विचार करू तुम्ही हा विचार करा की पाठीमागचं बॅकग्राऊंड डार्क असणं आणि प्रकाश फक्त माझ्यावर असणं हे जास्त इम्प्रेसिव्ह वाटतं की मागचं बॅकग्राऊंड जे आहे ते लाईट कलर मध्ये असणं, इव्हनली सगळा लाईट सगळीकडे पसरलेला असणं हे जास्त इम्प्रेसिव्ह वाटतं.
आता फक्त जे ब्लॅक कलरचं बॅकग्राऊंड होतं ना तेव्हा अवधान केंद्रित होतं, तुमच्याकडे जास्त अटेन्शन जात आहे. आणि आता ग्रीन आहे ना तर अटेन्शन डायव्हर्ट करतं ग्रीन कलर. राईट राईट. ऍक्च्युली माझ्यापेक्षा विकास इंगळे सर याच्यामध्ये फार डिटेलमध्ये माहिती सांगतील आणि त्यांचा तर हा विषयच आहे लाइटिंग. म्हणजे ते ऍक्च्युली मी शेवगावमध्ये, विकास इंगळे सर मुंबईमध्ये आहेत आणि विकास इंगळे सरांनी जर इथे माझ्यावरती लाइटिंग टाकली असती तर ती अमेझिंग लाइटिंग पडली असती. आता मी काय केलंय, फक्त समोरून एक लाईट टाकलेला आहे आणि तो डायरेक्टली माझ्या चेहऱ्याला फिल करतोय. तर ती जी डेप्थ आहे ना, चेहऱ्याची डेप्थ ती मिळवण्यासाठी चेहऱ्यावरती एक पर्टिक्युलर लेवलला लाईट टाकणं आणि बॅकग्राऊंड तुमचं डार्क असणं इतकं इम्पॉर्टंट आहे की ज्या वेळेस तुम्हाला विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधायचा आहे तर अशा वेळेस संवाद साधत असताना तुमचा व्हिडिओ तुमच्या व्हिडिओला डार्क बॅकग्राऊंड असणं आणि तुम्हीच फक्त उठून दिसणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला होता, एकच सेकंद. याच्यामध्ये Everyone knows Grover's algorithm, which searches unsorted data for the solutions of a function. You give it. Take your seats. Sorry. ते मी जी व्हिडिओची लिंक देईल तुम्हाला, येस, मी जी व्हिडिओची PDF देईल ते व्हिडिओ पाहून घ्या. पहा त्याच्यामध्ये कोणते व्हिडिओ इम्प्रेसिव्ह वाटतात. जिथे शिक्षकाच्या पाठीमागे डार्क बॅकग्राऊंड आहे ना तर अशा वेळेस शिक्षक तिथे पूर्ण इम्प्रेसिव्ह वाटतो. आणि जसं इथे संभाजी सरांनी सांगितलं की पहा मी पण दिसतोय आणि माझ्या मागे माझे कंटेंट पण दिसत आहेत, मी पण दिसतोय आणि माझ्या मागे कंटेंट पण दिसत आहेत. हे टेक्निकली भारी वाटत असलं तरीही इम्प्रेसिव्ह तेवढं नाहीये. लक्षात घ्या, इम्प्रेसिव्ह केव्हा होतं, ज्या वेळेस तुम्ही बोलतायत, तुम्हाला तुमचा विषय सांगायचा आहे त्यावेळेस तुम्हीच दिसणं आणि ज्यावेळेस घटक दाखवायचा त्यावेळेस फक्त घटकच दिसणं. हे जेवढं इम्प्रेसिव्ह होतं तेवढं इम्प्रेसिव्ह हे होत नाही. हा, तुम्ही मीन व्हाईल असं करू शकतात की यस, काही वेळेस वैयक्तिक तुम्ही एकटे, नंतर फक्त कंटेंट आणि काही वेळेस तुम्ही आणि कंटेंट. मग असं जर खिचडी जेवढी करताल तर हे आणखीन भारी होईल, निश्चितच हे आणखी भारी होईल. काय वाटतं आता याच्यावरती, काय वाटतं, होत आहेत कन्फर्म याच्यावरती की यस, कंटेंट सारखे बदलणं, स्क्रीनवरती बदलणं, तुम्ही कधी कंटेंट त्याच्यानंतर तुम्ही प्लस कंटेंट. आता मला प्रश्न हा विचारायचा आहे, टीचर आणि कंटेंट पहा, म्हणजे तुम्हाला तुमच्या समोर या पद्धतीने कंटेंट दिसतात. माझा प्रश्न नीट आहे का, या पद्धतीने कंटेंट दिसत आहेत आणि या पद्धतीने टीचर दिसतोय किंवा कंटेंट दिसत आहेत. हा व्हिडिओ निर्मितीचा एक प्रकार आहे. ज्यांना ज्यांना एडिटिंग येतंय त्यांनी या गोष्टीचं मला उत्तर द्यायचंय की फक्त शिक्षक दाखवणं आणि फक्त कंटेंट दाखवणं. पहा, प्रश्न नीट समजून घ्या. फक्त शिक्षक दाखवणं आणि फक्त कंटेंट दाखवणं हे जास्त सोपं आहे का दोन्ही मिक्सिंग मध्ये दाखवणं जास्त सोपं आहे? या पद्धतीने मिक्सिंग मध्ये दाखवणं सोपं आहे, काय सोपं आहे? कोण बोलतंय? कंटेंट आणि पर्सन म्हणजे शिक्षक दाखवणं हे जास्त सोपं आहे, कारण हा स्टुडिओ तयार करायचा म्हणजे त्याच्यासाठी टेलिप्रिंटर आपल्याकडे असणं गरजेचं आहे. आणि तो जर आपल्याकडे घरी नसेल तर शिक्षक एकदा आणि कंटेंट एकदा असं दोन्ही एडिटिंग करणं जास्त सोपं पडेल. बर, पुढचा प्रश्न असा आहे, शिक्षक आहे आणि त्या शिक्षकाच्या पुढे तुम्ही थोडंसं कंटेंट दाखवतायत, म्हणजे आता इथे माझ्याकडे नेमकं इमेज नाहीये, 2 सेकंद. मी आहे आणि माझ्या इथे एखादी इमेज दाखवणं, किंवा इथे एकदा टेक्स्ट दाखवणं. ज्यांना एडिटिंग मध्ये शिक्षक आणि कंटेंट दाखवता येतोय त्यांना 100% शिक्षक आणि त्याच्या पुढे कंटेंट पण दाखवता येतं. म्हणजे एक इमेज चौकोनामध्ये इथे येणं, उदाहरणार्थ 1 सेकंद द्या फक्त मला. इमेज पोडियम घेतो मी माझ्या समोर. हा,
आता इथे या बाजूला तुम्हाला पोडियम दिसतोय बघा. आता हे व्हिडिओ एडिटिंग मध्ये हे सोपं आहे का, की शिक्षक आहे आणि शिक्षकाच्या पुढच्या वरच्या ट्रॅकवरती तुम्ही त्याच वेळेस तिथं एखादी इमेज दाखवणं किंवा काही टेक्स्ट समोरच्या बाजूने दाखवणं. शक्य आहे सर. शक्य आहे. ज्या व्यक्तीला शिक्षक दाखवता येतोय, ज्या व्यक्तीला कंटेंट दाखवता येत आहेत, त्या व्यक्तीला शिक्षकाच्या पुढच्या बाजूने इमेज किंवा टेक्स्ट पण दाखवता येतं. म्हणजे इतकं हार्ड नाहीये एडिटिंग मधले. मी मुळात काय म्हणतोय, एक लक्षात घ्या, आपल्याला सोप्या पद्धतीने, म्हणजे आता जे मूळ टॉपिक कडे येऊयात आपण, ह्या मूळ टॉपिक कडे येऊयात. आपल्याला काय करायचंय, सोप्या पद्धतीने कमी खर्चात आपल्याला इफेक्टिव्ह कंटेंट बनवायचे. हे पहिलं लक्षात घ्या. कंटेंट आपला इफेक्टिव्ह झाला पाहिजे. आपल्याला जे कोणी स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत, तर आपलं टार्गेट तर हेच राहणार की हे राज्य स्तरावरती आपण गेलो पाहिजे, हे आपलं टार्गेट पाहिजे. तर कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट कसं काढता येईल ह्या, आणि होऊ शकतो का, माझा पुढचा जो प्रश्न आहे, मग कमीत कमी तंत्रज्ञान वापरून कमीत कमी खर्चामध्ये दर्जेदार व्हिडिओ होऊ शकतो, ह्याच्यावर तुमचं उत्तर काय? येस. हो सर, नक्कीच होऊ शकतो. येस सर, इट्स पॉसिबल. येस, इट इज पॉसिबल. आणि आपल्याला त्याच वेळी जायचंय. खूप मोठी इन्व्हेस्टमेंट, खूप मोठे पैसे, खूप मोठे तंत्रज्ञान, आणि त्याच्यासाठी शिकण्यासाठी खूप मोठे दिवस. ह्यावरती काम करायच्या ऐवजी आपल्याला थोडंसं वेगळ्या गोष्टीवरती काम करायचं. ते आता मी पुढच्या ह्याच्यात सांगेन. तुमचा हात आमच्या हातात असल्यावर नक्कीच आम्ही यशस्वी होऊ. प्रयत्न करायचं काम आहे. एक पूर्ण नवा कन्सेप्ट आहे हा, आणि ह्या कन्सेप्ट वरती मला गॅरंटी आहे की तुम्ही लोक काम करताल, आणि एक वेगळी छाप जी आहे ना, वेगळी छाप तुमची 100% राज्यावरती उमटणार आहे. आता आनेमवाड सर आहेत ऑनलाईन. आनंद आनेमवाड सर. हो आहे सर, आहे. येस. मित्रांनो, आज आपल्यासोबत ज्यांचं महाराष्ट्रभर नाव आहे, तंत्रस्नेहामध्ये प्रचंड मोठं काम त्यांचं आहे. त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे, की ज्या चॅनलला म्हणजे लाखोनी त्यांचे सबस्क्रायबर आहेत, कोटीमध्ये त्यांचे व्ह्यूज आहेत, आणि जी टॉप 10 ची स्पर्धा झाली होती त्या टॉप 10 मध्ये सुद्धा सरांचं नाव होतं. पालघर जिल्ह्यातले शिक्षक आहेत, डहाणू तालुक्यामध्ये त्यांचं प्रत्यक्ष कार्य चालतं. आनंदा आनेमवाड सर राज्यस्तरावरती SRG म्हणून पण काम केलेलं आहे, SCRT मध्ये पण यांनी काम केलेलं आहे. एक ही जी स्पर्धा आहे, आता थोडंसं आपण जे शिक्षक स्पर्धेत भाग घेणारे नाहीयेत त्यांना थोडासा हा टॉपिक बोरिंग वाटू शकतो, पण जे शिक्षक स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत, मुळात मूल्यांकन कसं होणार आहे ह्याची मी जी PDF आहे, पूर्ण स्पर्धेची PDF पुन्हा एकदा ग्रुपवर टाकतो. ती पण सगळ्यांनी एकदा फॉलो करून घ्या. आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा विषय की शेवटी आपण एका बाजूला क्वालिटी कंटेंटच्या मागावरती जातोय. क्वालिटी आपल्याला कंटेंट तयार करायचा आहे, निश्चितच दर्जेदार करायचं आहे आपल्याला, पण थोडंसं जर आपण मूल्यांकनाचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीने आपल्याला मार्क मिळणार आहे, कुठल्या गोष्टीला मार्क मिळणार आहेत, तर थोडंसं मला असं वाटतं की ते जास्त संयुक्तिक ठरेल ह्या गोष्टी समजून घेणं. एक साधारणतः 7 निकष आहेत, आणि ह्या 7 निकषाला साधारणतः 15 आणि सगळ्या शेवटच्या विषयाला 10 मार्क अशा पद्धतीने. म्हणजे क्वालिटी, व्हिडिओची क्वालिटीचा जर विचार केला याच्यामध्ये, ही सीन थोडीसा मोठा करतो मी. तुम्हाला दिसेल इथे चित्रफितीचा दर्जा ह्याला 10 मार्क इथे आहेत. म्हणजे कमी मार्क, ऍक्च्युली क्वालिटीला कमी मार्क आहेत, पण मूळ ज्या गोष्टीला मार्क सगळ्यात जास्त आहेत त्याचा स्पष्टपणा, त्याचा गरजाधिष्ठितपणा, म्हणजे त्याचा रिलेव्हन्स, त्याचा इम्पॅक्ट, त्याच्यातली नाविन्यता, त्यातला समन्वय, त्याची उपयोगिता, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर ह्या गोष्टींबद्दल आनंद सर आपलं ह्या ऑनलाईन सेशनमध्ये सहर्ष स्वागत. तर थोडंसं आम्हाला एक कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींचं मूल्यांकन होणार आहे, जे शिक्षक व्हिडिओ निर्मितीमध्ये भाग घेत आहेत, स्पर्धेमध्ये भाग घेत आहेत, तर मूल्यांकनाचा विचार करून त्यांनी कुठल्या गोष्टीचा विचार करावा याबद्दल थोडंसं आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करा. खूप खूप स्वागत आहे सर आपलं कार्य पण फार मोठं आहे तंत्रस्नेहामध्ये. येस, वेलकम सर. थँक्यू सर. तुमच्या तोंडून स्तुती ऐकणं हे सुद्धा एक भाग्यच आहे म्हणायला, कारण आम्ही ज्यांच्याकडून शिकलो बऱ्याच गोष्टी
किंवा ज्यांनी सुरुवात करून दिली, काही तांत्रिक बाबी ज्या गोष्टी माहीत नव्हत्या सुरुवातीला त्या येतोय सर, स्पष्ट आवाज येतोय. हा ठीक. तर भूषण सरांचं जे आता जे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे किंवा कंटेंट बाबतीत जे स्पष्टता सांगितलेली आहे किंवा पीपीटी बेस्ड कंटेंट जे महाराष्ट्रामध्ये आहे, ट्रेंडिंग जे कंटेंट आता युट्यूबला चालू आहे, या वेगवेगळ्या गोष्टीबद्दल सरांनी खूप डिटेल माहिती सांगितली. मला वाटतं याच्यात 1-2 पॉईंट लिहून घेतलेत आणि त्या 2 पॉईंटवर मला सांगावं असं वाटेल. त्याच्यानंतर मी जे निकष दिलेले आहेत त्याबद्दल थोडंसं सांगणार आहे. फार काही महत्त्वाचं असं सांगेल असं नाही, पण मी प्रॅक्टिकली जेव्हा नॉलेज वापरत होतो माझ्या वर्गामध्ये किंवा आम्ही व्हिडिओ बनवत असताना नेमका विद्यार्थी हा मुख्य घटक आपण समजून चालत असतो. आता जे ट्रेंडिंग व्हिडिओज बघितले किंवा तुम्ही जे आशु सरांचे व्हिडिओज असतील किंवा फॉरेनमधले अनेक शिक्षक शिकवतात ते व्हिडिओज तुम्ही बघितले असतील, यातून आपल्याला काय समजतं की कंटेंट इज किंग, कंटेंट हा राजा आहे आणि कंटेंट प्रेझेंट करणारा या शिक्षकाला स्वतःचं वैशिष्ट्य कळालं पाहिजे. मी आशु सर नाहीये, मी आनंद आनेमवाड आहे किंवा इथे असणारे जे शिक्षक आहेत ते सर्व प्रत्येकाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, वेगळं स्पेसिफिकेशन आहे. तर तुम्ही तुमचं स्पेसिफिकेशन, तुमचं काय आहे टॅलेंट, तुम्हाला तुमचं कशावर प्रभुत्व आहे. बरेच शिक्षक आहेत जे व्हिडिओ समोर दिसू नाही शकत म्हणून ते बॅकग्राऊंडला राहतात आणि लिहून व्हिडिओ बनवतात, ते सुद्धा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात चालतात किंवा त्यांचं कंटेंटवर प्रचंड प्रमाणात प्रभुत्व असतं. म्हणजे कंटेंट त्यांच्या तोंडपाठ असतो आणि त्यातल्या ज्या काही ट्रिक्स असतील किंवा ज्या बारकावे म्हणू आपण ते असतील त्या शिक्षकांकडे असतात. म्हणून त्यांना स्वतः दिसण्यापेक्षा कंटेंट दिसणं कधी कधी महत्त्वाचं वाटतं. आणि काही शिक्षकांना अंगभूत गुण खूप चांगले असतात, प्रेझेंटेशन स्किल खूप चांगले असतात किंवा त्यांच्याकडे आयडियाज फार चांगले असतात. मला त्या आयडियाज बाबतीत थोडंसं तुम्हाला सांगायचं होतं की स्वतःला आयडिया सुचत नाहीये, मला सुचत नाहीये, तर मी कोणत्यातरी अनुभवी शिक्षकाला विचारतो. ही आपली बेसिक पायरी असते की मी आता ज्या एरियामध्ये काम करतोय पालघरमध्ये, इथे ट्रायबल मुलं आहेत, आदिवासी मुलं आहेत, त्यांची स्वतःची संस्कृती आहे, स्वतःचं वेगळेपण आहे आणि ही बाब फार प्रकर्षानं प्रत्येक महाराष्ट्राच्या कोपऱ्यामध्ये जाणवते की त्या त्या कोपऱ्यातली त्या त्या भागातली मुलं ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत, वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमधून आलेली आहेत आणि सर्वांना बांधून ठेवेल असं काहीतरी अनुभव तयार करणं, यालाच व्हिडिओ निर्मिती म्हणावत असावी. पीपीटी बनवणं हा एक त्याचा पार्ट झाला किंवा ट्रान्झिशन टाकणं त्याचा पार्ट झाला, टेक्स्च्युअल कंटेंट बनवणं हा एक पार्ट झाला. आणि बरेच जण काय करतात की फार मोठ्या प्रमाणात बल्कमध्ये जेव्हा व्हिडिओ बनवायचे असतात तेव्हा एक प्रकारची सरधोपट पद्धत वापरली जाते आणि ती कधी कधी मग रटाळवाणी होती. सर जसे बोलले, प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं, त्या लिमिटच्या बाहेर ती गोष्ट गेली आती तिथे माती म्हटल्यासारखं आणि मग ते तसं होतं. तर स्वतःला आयडिया सुचत नसतील तर काय करायचं. आता AI चा जमाना आलेला आहे, सरांचा पण तो मुद्दा आहे आणि मी AI वर एक लेक्चर पण घेतलेलं आहे SCRTच्या चॅनलवर. तर AI ला विचारा तुम्हाला जर सुचत नसेल तर. मागे बघा मला एक प्रश्न पडला होता, मी तुम्हाला कंटेंट बद्दल सांगतो. मुळाक्षरं जेव्हा मला शिकवायची होती त्यावेळेस मला समजत नव्हतं की या मुलांशी कसं डील करू मी, की ज्या मुलांची भाषा थोडीशी वेगळी आहे आणि हे वर्णमाला ह्यांना इंट्रोड्यूस करताना नेमके कोणते अनुभव मी वापरू की ज्यामुळं ती गोष्ट फार चांगल्या प्रकारे इंट्रोड्यूस करता येईल किंवा कॉन्सेप्ट क्लिअर. आता आशु सरांचा व्हिडिओ बघितला किंवा इतर व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं दाखवले तर कॉन्सेप्ट क्लिअर होते. नाट्यमयता वगैरे सर्व वेगळी बरोबर गोष्ट आहे, पण एक्सपिरियन्स काय दाखवायचा आहे विद्यार्थ्यांना हे समजणं फार गरजेचं आहे. आणि प्रत्येक गोष्टीला एक्सपिरियन्स नाही करता येत, प्रत्येक बाब जी तुमच्या घटकामध्ये आहे तिला नाट्यमयता नाही देता येणार. मग तिथे काय केलं गेलं पाहिजे. मग अशा वेळेस चॅटबॉटला विचारा, गुगल बार्ड आहे, ChatGPT आहे, एक चांगला प्रॉम्प्ट बनवा मराठीमध्ये आणि त्याला इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करून पाठवून द्या त्याला. नंतर त्याला इंग्रजीमधून कॉपी करून मराठीमध्ये करून तुम्ही समजून घेऊ शकता. इंग्रजी समजत असेल तर उत्तम, फार चांगलं. आणि प्रत्येक जेव्हा तो आता आपण एखादी गोष्ट विचारली तेव्हा चॅटबॉट काय करतो, पॉइंट्स देतो.
आता आपल्याला वाटतं की एवढीच माहिती आहे, परंतु त्या पॉइंटच्या सब पॉइंट बद्दल माहिती देत असतो. टेल मी ब्रीफ अबाउट दिस फर्स्ट पॉइंट असं जर आपण सांगितलं तर अजून जास्त माहिती देतं. असं करून मी खूप साऱ्या आयडियाज त्याच्याकडून घेतल्या होत्या मुळाक्षराच्या, मी त्याचा लेख सुद्धा पाठवला होता. तर असं तुम्ही करू शकता. आता हे 2च पॉइंट होते. त्याच्यानंतर मी निकषाकडे येतो. इथे निकष 100 मार्काचा तुम्हाला दिलेला आहे. 100 मार्काच्या निकषामध्ये 7 निकष, त्याच्यामध्ये पहिलाच निकष आहे तो स्पष्टपणा, इंग्लिशमध्ये सिम्प्लिसिटी. आता हे आनंद कोणता पिक्चर होता तो? तो पिक्चर होता बावर्ची. राजेश खन्नाचा जे एक डायलॉग होता, इट इज व्हेरी हार्ड टू बी सिम्पल, असं काहीतरी आहे. इट इज व्हेरी हार्ड टू बी सिम्पल म्हणजे खूप कठीण असतं साधं बनणं, आणि चमक दमक करणं फार सोपं आहे, पण साधं सिंपल करून सांगणं हे फार कठीण असतं. बरोबर. ही लाईन समजून घेणं फार गरजेचं आहे की मला काय मांडायचं आहे, त्याच्यामध्ये किचकटपणा नको. इकडून एक कार्टून आलं, इकडून एक कार्टून आलं, इकडून वरून एक कार्टून आलं, आणि मध्ये कुठंतरी मी धड्याचं नाव टाकले, याला काहीही रिलेव्हन्स राहत नाही. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा खूप खूप चांगलं करण्याच्या नादामध्ये खूप किचकट आपण तयार करून देतो, आणि हे बऱ्याच वेळा अनुभव आलेला आहे. सरांचं चांगलं लाईव्ह लेक्चर होते, आणि आता आम्ही दीक्षावर पण काम केले, तेव्हा सुद्धा आम्हाला लक्षात आलं फार किचकट करायला गेलं पण मध्ये जो मेन गाभा आहे विसरून जातो. आता इथे तपशील पण दिलेला आहे. स्पष्टपणाला 15 मार्क ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये प्रस्तावना, शीर्षक, उद्दिष्ट, अध्ययन, निष्पत्ती, लेखन हे फार महत्वाचं का आहे, कारण याच स्पर्धेमधले व्हिडिओ हे दीक्षा प्लॅटफॉर्मवर पण जाऊ शकतात, PME विद्याला पण जाऊ शकतात. जे तालुक्यातले जिल्ह्यातले टॉपचे व्हिडिओ असतील, अशा वेळी जेव्हा तुमचं कंटेंट तुम्ही मांडत आहात त्यावेळेस प्रस्तावना थोडीशी शॉर्ट असली पाहिजे. आपण आता सर एक बोलले की आपण तो कोणता DEDला कोणतरी होता त्याची पंचपदी, हार्वर्डची पंचपदी आपण फॉलो करतो. पंचपदी ही पंचपदी नाहीये, पण कोणताही विषय सुरुवात करताना आपण प्रस्तावना करतो, ती प्रस्तावना फार शॉर्ट मध्ये असावी. त्याच्यामुळे व्हिडिओची लेंथ, आता तुम्ही युट्यूबवरचे व्हिडिओ बघता बघा, एखादा क्रिएटर असतो तो प्रस्तावना तर करतो पण त्याचा व्हिडिओ 3-4 मिनिटांमध्ये संपतो त्याच्या विषयासहित, आणि आपण व्हिडिओ बनवायला घेतला तर आपल्या 10 मिनिटाची लेंथ जाते. असं का होतं? मग आपण तेवढं स्लो बोलतोय का, तेवढं फास्ट बोलतोय का, किंवा आपण बोलतोय का की आपण विचार करून करून बोलतोय व्हिडिओमध्ये? या सगळ्या गोष्टी फार सेपरेट करून सांगण्यासारख्या आहे. त्याच्यामुळं कंटेंट सांगत असताना मिनिमम स्पीड ठेवली गेली पाहिजे, तरच तुमचं कंटेंट शॉर्ट होईल. आता खाली दुसरा मुद्दे पण आहेत, त्याच्यामध्ये त्याचा विषय येतो की टायमिंगचा विषय येतो, म्हणून आपले कंटेंट कधी कधी संपतच नाही आणि थांबत नाही ते. मग मुलांच्या पेडागॉजीनुसार एक मानसशास्त्र, बालमानसशास्त्रानुसार व्हिडिओच्या लेंथचा प्रॉब्लेम येऊन जातो. म्हणून प्रत्येक घटक जो आहे, सरांनी जसं सांगितलं, सुरुवातीला इथं बनला पाहिजे डोक्यामध्ये, आणि नंतर मग तो प्रेझेंट झाला पाहिजे कॅमेरा थ्रू. इथे जर फिक्स बनलेला आहे, इथे जर परफेक्ट माइंडने स्क्रिप्ट रेडी आहे, सर्व गोष्टी तयार आहेत, तर मग तिथे उतरायला वेळ लागत नाही, तिथे इम्प्रोव्हायझेशनच होत असतं. म्हणून प्लॅनिंग फार गरजेचं आहे. शीर्षक असेल, उद्दिष्ट, अध्ययन, निष्पत्ती, कोणताही व्हिडिओ हा तुमचा विनाकारण काहीतरी बनवलेला आहे असं नको. फार चांगलं बनतंय म्हणून एकाच घटकाच्या त्याच पार्टवर फार फोकस करून बनवलेला असेल असा नाही. ओव्हरऑल संकल्पना क्लिअर झाली पाहिजे. ही शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे पार्ट आहेत, तरी सुद्धा तुम्ही मेन फोकस सोडायचा नाही की आपल्याला शैक्षणिक व्हिडिओ बनवायचा आहे. उद्दिष्ट, अध्ययन, निष्पत्ती तुम्हाला प्रत्येक वर्गाच्या आपल्याला दिलेल्या आहे, प्रत्येक वर्गाच्या पुस्तकावर आहेत त्या अध्ययन निष्पत्ती. मला वाटतं त्या जर समजून घेतल्या तर बियॉन्ड द बुक च्या पलीकडे काय आहे, पुस्तकाचं कंटेंट जेवढं आहे एखाद्या अध्ययन निष्पत्तीबद्दल, त्याच्या पलीकडं खूप मोठं जग आहे, खूप मोठे अध्ययन अनुभव आहेत. हे जर तुम्ही सांगू शकत असाल तर खूप चांगलं होईल. कारण विचार आपला बाउंड्री बाहेरचा असला पाहिजे, चौकटीच्या बाहेरचा. चौकटीमध्ये तुम्ही कैद करून कोणत्याही गोष्टी होत नाहीत. म्हणून मी AI वापर करायला सांगितला. AI हे ट्रेन केलेलं टूल आहे. मानवी मेंदूमध्ये, आता मानवी मेंदू तर एकदम हुशार आहे, त्या बाबतीत काही वाद नाहीये, पण कधी कधी जे आपल्या जवळ आहे
त्याला बघण्यापेक्षा आपण दूरचं सोल्युशन काढत असतो. मला वाटतं कधी कधी चॅटबॉटला बोलताना मला लक्षात येतं की चॅटबॉट अगोदर जवळ बघतं आणि नंतर दूरचं सोल्युशन देत असतं. म्हणून ते ट्राय करा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल. इथे समस्या मांडणी आणि विद्यार्थी केंद्रित अशी समस्या मांडणी काय आहे किंवा विद्यार्थ्याला याच्यामध्ये काय समस्या येऊ शकते, किंवा टार्गेट ओरिएंटेड व्हिडिओज असतात. गणिताचे व्हिडिओज हे मेथड ओरिएंटेड असतात. लँग्वेजचे व्हिडिओ हे टार्गेट लँग्वेज फोकस्ड व्हिडिओज असतात. तर तसं होतंय का? म्हणजे मी जर शिकवत असेल शब्द, तर तो शब्द त्याच्या मागची पार्श्वभूमी, त्याचं सगळं नॉलेज विद्यार्थ्याला मिळतंय का? आणि मी जर पूर्ण घटक शिकवल्यानंतर विद्यार्थ्याचे कन्सेप्ट क्लिअर होत नसतील, समस्या जाणवत असेल, तर मी त्या व्हिडिओमध्ये असं काही केलंय का ज्याच्यामुळं शेवटी तरी त्याचं संकलन झालेलं आहे. असं म्हणजे स्पष्टपणा ठेवा, सिम्प्लिसिटी ठेवा. दुसरा मुद्दा आहे तो मला वाटतं लांबत नाहीये ना, गरजाधिष्ठितपणा आहे. रेलेव्हन्स, रिलेटिव्ह असलं पाहिजे कंटेंट. आता रिलेटिव्ह कंटेंट म्हणजे काय? तर ते शाळा, विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा प्रमुख यासाठी उपयुक्त असलं पाहिजे. आता कंटेंट खूप चांगलं आहे, परंतु या निकषाला धरून नाहीये. या निकषाला धरून नसेल, शाळेला आहे, विद्यार्थ्याला उपयोगी, शिक्षकाला, पालकाला, या सगळ्या गोष्टीला उपयोगी ते कंटेंट आहे का? बनवता येऊ शकतं. प्रत्येक पुस्तकामधला प्रत्येक घटक हा या सर्व घटकांना उपयोगीच आहे. आणि आपण जर त्याचा विचार केला, पुस्तक जेव्हा बनतं त्यावेळेस त्याच्या अध्ययन निष्पत्तीच्या अगोदर त्याचे उद्दिष्ट, ते सर्व जेव्हा आपण ते बघतो त्यावेळेस आपल्याला कळतं की हे फार मोठा ब्रॉड विचार आहे आणि घटक जो दिलाय तो त्याचा एक छोटासा नमुना आहे. त्याच्यामुळं त्याच्या मागचा ब्रॉड विचार तुम्हाला याच्यामध्ये सांगायचा, तेव्हाच ते रिलेटिव्ह होईल. कंटेंट रिलेटिव्ह होणं म्हणजे काय? तर त्या विषयाला अनुषंगूनच असणं. विषयाच्या बाहेरचं काहीतरी आपण सांगतोय, फार चांगलं सांगतोय, पण फार आउट ऑफ द लाईन गेली रेल्वेची गाडी आपली खाली ट्रॅकच्या. शिक्षकांच्या बाबतीत हे फार प्रकर्षानं होतं. का होतं? कारण आपल्याकडे खूप नॉलेज आहे, आपण खूप नॉलेजेबल पर्सन्स आहोत, परंतु कधी कधी रिलेव्हंट राहत नाही, रिलेव्हन्सच्या बाहेर जातं किंवा अध्ययन निष्पत्तीच्या बाहेर जातं. त्यावेळेस तुम्हाला फिक्स प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. मी आज व्हिडिओ बनवायला बसलोय आणि मी बघतोय घटकाने एक्सप्लेन करतोय, ते अपेक्षित नाही. त्याच्यामुळं तयारी करणं फार गरजेचं आहे. तर शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांच्या गरजा, कार्य स्पष्टता, तर सेम तेच परत अजून रिपीट होतंय. कार्य स्पष्टता असणं म्हणजेच काय की तुमच्या वर्कची रिलेटेड असलं पाहिजे. म्हणजे मला व्हिडिओ बनवायचा आहे, सर जसे बोलले की सुरुवातीला जी ती दाखवली शॉर्ट फिल्म वगैरे दाखवली, शॉर्ट फिल्म ही त्या व्हॅल्यू बद्दल आहे किंवा त्या संबंधित त्या घटकाबद्दल आहे. तसंच आपल्याला आपल्या घटकाबद्दल काय करता येऊ शकतं याचा विचार केला तर आपल्याला रिलेव्हन्सी सापडत जाते. आणि रिलेव्हन्सी सापडली का मग तुम्ही चांगला व्हिडिओ बनवू शकता. परिणाम, इम्पॅक्ट काय होईल? विविध लाभार्थी, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य, आलेख, सांख्यिकी वापर म्हणजे काय? तर परिणाम घडू शकेल असा व्हिडिओ असणं. परिणाम म्हणजे काय की त्याचा वापर वेगवेगळ्या लेवलवर झाला पाहिजे. आता वेगवेगळ्या लेवलवर म्हणजे कसा की एक व्हिडिओ आहे आणि तो महाराष्ट्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याला समजेल असा बनवणं. मग त्याच्यामध्ये रिलेटिव्हिटी ठेवावी लागेल. तुम्हाला लँग्वेजचे पण ऍस्पेक्ट्स वापरावे लागतील, मध्ये मध्ये एक्सप्लेनेशन पण तुम्हाला तशा प्रकारचं ठेवावं लागेल आणि तो विचार करूनच तसा व्हिडिओ बनवावा लागेल. मग त्यासाठी कंटेंटमध्ये जेव्हा आपण स्क्रिप्ट रायटिंग करतोय त्यावेळेस परिणाम काय होईल, इम्पॅक्ट किती मोठा होऊ शकतो. एक व्हिडिओ, आता माझ्या व्हिडिओ निर्मिती मी जेव्हा करत होतो त्यावेळेस मी एक साधा व्हिडिओ बनवलेला आहे. वर्गामध्ये बसून मी गाणं म्हटलं आणि तेव्हा एक ते साऊंड मोठा होण्यासाठी एक ॲप होतं आणि त्याच्यामध्ये मी ती कविता गायली. माझ्या कोणत्याच व्हिडिओला जेवढे व्ह्यूज नाहीत तेवढे व्ह्यूज त्या एकाच व्हिडिओला आहेत. जवळपास 10 लाख व्ह्यूज काहीतरी आहे. आता तो व्हिडिओच का क्लिक झाला, तोच व्हिडिओ का आवडतो लोकांना, याच्याबद्दल मी भरपूर विचार केला, परंतु मला त्याची काही रिलेटिव्हिटी सापडली नाही. मी तेव्हा मला समजलं की हा व्हिडिओ जो आहे तो मोठ्या आवाजात आहे आणि त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचं सांगीतिक इन्स्ट्रुमेंट नाहीये, परंतु तो आवडतो लोकांना. तो प्ले केल्यानंतर विद्यार्थी पण त्याच्या मागे गातात आणि प्रत्येक शिक्षक तिथे येऊन कमेंट करतो की हा व्हिडिओ आमच्या विद्यार्थ्यांना खूप आवडतो. तो मला समजलं की
फार काही करून मी जे फार वेगवेगळे प्रयोग करून जे बनवतो ते पटकन रिलेट होत नाही, पण जे मी इन्स्टंट बनवतोय आणि माझ्या इन्स्टिंक्टला धरून बनवतोय ते पटकन लोकांना कॅचअप होतं. तर इम्पॅक्ट कशाचा जास्त होईल या बाबतीत तुम्ही विचार करा. आणि विविध लाभार्थी त्याचे आता तुमचे मी जर सांगितलं व्हिडिओ हा आपला राज्यस्तरावर जाणार आहे. राज्यस्तरावर गेल्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा फायदा होणार आहे. तर तशा प्रकारे विचार करून व्हिडिओ बनवला गेला पाहिजे. नाविन्यता, क्रिएटिव्हिटी, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर. आता शैक्षणिक तंत्रज्ञान खूप चांगल्या प्रकारे वापरतो आपण, पण बऱ्याच वेळा काय होतं की मी बऱ्याचदा व्हिडिओज बघतो, ARचे व्हिडिओज असतात किंवा त्याचे असतात. शाळेमध्ये त्यांच्याकडे प्रोजेक्टर नाहीये, परंतु ते मुलांना हातामध्ये पृथ्वी धरायला सांगतात अशा प्रकारे, आणि तो मुलगा त्याच्याकडे बघतोय असं इमॅजिन करून मग फोटो काढला जातो. ठीक, तर तो फोटो काढला जातो. अशा वेळी आपण समजणं गरजेचं आहे की शैक्षणिक तंत्रज्ञान हे वेगळ्या प्रकारे वापरलं गेलं पाहिजे. जर त्या विद्यार्थ्याला स्वतः दिसतच नाही, मी दिसतच नाहीये त्याला, किंवा विद्यार्थ्याला ते कंटेंट दिसतच नाहीये आणि आपण त्याचा फोटो काढतोय नंतर त्याला फोटो दाखवतोय, ते तेवढं रिलेटेबल होणार नाही. त्यासाठी तुमचा मोबाईल कनेक्ट असणं प्रोजेक्टरला फार गरजेचं असतं. अशा वेळी हे समजून घेतलं पाहिजे की AR कसं वापरलं गेलं पाहिजे, किंवा ऑगमेंटेड रियालिटीचे किंवा शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी कसा केला गेला पाहिजे. आता यामध्ये 21व्या शतकातील कौशल्य वापर. आता 21व्या शतकातील कौशल्य कोणती आहेत? जर आपण सर्च केलं 21st सेंचुरी स्किल्स, तर मी नॅशनल ICT अवॉर्डच्या वेळेस मला ह्या बाबी प्रकर्षण आवाज येते कोणाच तरी. सेंचुरी स्किल्स जेव्हा आपण माईक कोणाचा चालू असेल तर बंद करा प्लीज. प्लीज जरा माईक बंद करा. हा, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन, कम्युनिकेशन, इन्फॉर्मेशन लिटरसी, मीडिया लिटरसी, टेक्नॉलॉजी लिटरसी, फ्लेक्झिबिलिटी, लिडरशिप, इनिशिएटिव्ह, प्रोडक्टिव्हिटी, सोशल स्किल्स. आता एवढ्या साऱ्या मी गोष्टी बोललोय. त्याच्यामध्ये पहिलं जे मी तुम्हाला सांगतो, एकाच गोष्टीवर मी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे व्हिडिओ बनले पाहिजे. यात एक कोलॅबरेशन एक मुद्दा आहे. एक मिनिट. हा, क्रिटिकल थिंकिंग, क्रिएटिव्हिटी, कोलॅबरेशन, आपण CCC याच्यामध्ये विचार करू सुरुवातीला की क्रिटिकल थिंकिंग कशा प्रकारे तुमच्या कंटेंटमध्ये येईल. तर त्यासाठी तुम्हाला मी एक उदाहरण देतो की माझा एक विद्यार्थी होता ज्याला मी म्हणजे आम्ही शिकवत असताना वर्गामध्ये नेहमी अरविंद गुप्ता टॉईज जे यूट्यूब चॅनल आहे, सायन्स शिकवत असताना मी त्याचा फार वापर करायचो विद्यार्थ्यांना सांगण्यासाठी. सिंपल कन्सेप्ट सुद्धा फार चांगल्या प्रकारे सांगितलेले आहे. सरांनी जर सांगितलं ते आशू सरांचं, मला वाटतं अरविंद गुप्ता सरांचे जे प्रयोग आहेत ते आणि त्यांचं कंटेंट हे फार सिम्प्लिसिटी तर इतकी आहे त्याच्यामध्ये आणि कंटेंट इतकं डीपली विद्यार्थ्यांना समजतं. ते जर फॉलो केलं तर तुम्हाला सुद्धा चांगल्या प्रकारचे अनुभव येतील. तर मी विद्यार्थ्याला ते सांगत होतो. तर त्या मुलाने घरी त्यांचे व्हिडिओज बघितले आणि एक छोटी बॅटरी मिळते बाजारामध्ये, त्याची त्याने छोटासा फॅन बनवला. छोटा फॅन बनवला, जवळपास 50 रुपये खर्च आला असेल त्याला. आणि तो एका दुपारी जेव्हा गरमी होती वर्गामध्ये खूप आणि लाईट नव्हती, तो फॅन लावून स्वतःला हवा देत होता. मी म्हणलं काय तू काय करतोस? तो बोला सर मैंने ये फैन बनाया. तो हिंदी भाषिक होता. मतलब का कैसा बनवलंस तू? सर तुम यूट्यूब के चैनल पे दिखाते थे तो मुझे लगा कि अपन भी कुछ दिखना चाहिए, वैसे करना चाहिए. मतलब शॉक वगैरह लगेगा असं मी त्याला बोललो. नहीं, वो यूट्यूब वीडियो में बताया था कि इससे शॉक नहीं लगता, इसलिए हमारे घर वालों ने भी करने दिया. आणि त्यांनी ते फॅन बनवला होता. मला ते खूप आवडलं आणि मला नंतर लक्षात आलं की क्रिएटिव्ह थिंकिंग कुठून सुरुवात होते, किंवा जे आपण कोलॅबरेशन म्हणू. कोलॅबरेशन म्हणजे काय की आपण कुठून तरी प्रेरणा घेतो किंवा कुठून तरी कंटेंट घेतो, आपण कोलॅब करतो त्याच्यासोबत. एका व्यक्तीसोबत कोलॅब जेव्हा होतं त्यावेळेस त्याच्या नॉलेज सुद्धा म्हणजे नॉलेजशी सुद्धा आपलं कोलॅबरेशन होत असतं. तर हे 21st सेंचुरी स्किल मधले हे जे स्किल आहेत ते तुमच्या व्हिडिओमध्ये काय म्हणतात त्याला दिसले पाहिजे. मग ते कसे दिसतील? तर
आपल्या विद्यार्थ्याचे जे अनुभव आहेत ते सुद्धा तुम्ही तिथे दाखवले पाहिजे. नुसतं आपण एखादं कंटेंट रेकॉर्ड करतोय असं नाही, तर विद्यार्थी सुद्धा त्याच्यामध्ये ऍक्टिव्हली दिसला पाहिजे. आणि तो दिसत असताना ऍक्टिव्हिटी करताना, समजा त्याला स्वतःला दिसायचं नसेल तर त्याची ऍक्टिव्हिटी त्यामध्ये दिसली पाहिजे. आणि विद्यार्थी जेव्हा एखाद्या व्हिडिओमध्ये दिसतात तेव्हा तुम्हाला त्याचा इम्पॅक्ट एक वेगळाच असतो. काही वर्षापूर्वी आता तो व्हिडिओ म्हणजे युट्यूबवर व्हिडिओ बनवणारा तो शिक्षक आता व्हिडिओ बनवत नाही, पण तो प्रचंड फेमस झालेला. त्याचं नाव मला आता आठवत नाही, ते प्रमोद काहीतरी नाव होतं त्यांचं. तर ते त्यांचं कंटेंट इतकं रिस्पॉन्सिव्ह असायचं, पण काही कारणामुळं किंवा ते वेगळ्याच इश्यूजमुळे तो क्रिएटर आत्ता दिसत नाही युट्यूबवर. परंतु त्याने विद्यार्थ्यांसोबत ज्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या किंवा खेळामधून जे शिकवलेलं ते खूप चांगल्या प्रकारे होतं. मला वाटतं त्या प्ले वे मेथडचा आपण वापर केला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना फोकस करा की, आणि आपण हे जे स्किल वाचतोय, तुम्ही आपले जे युनेस्कोचं जे SDG आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स, आणि 21st सेंचुरी स्किल्स, या दोन्ही गोष्टी तुम्ही वाचा याच्याबद्दल. आणि नंतर तुम्हाला समजेल की आपले विद्यार्थी अशा प्रकारेच काही ऍक्टिव्हिटी करतात आणि त्या रेकॉर्ड होणं सुद्धा खूप गरजेचं आहे. नवीन संकल्पना, योग्य एडिटिंग इफेक्ट्स. नवीन संकल्पना वापरा. जसं सरांनी सांगितलं की मला वाटतं की आपण शिकलं पाहिजे व्हिडिओ एडिटिंग काय आहे. याच्यासाठी आपण युट्यूबवर खूप सारं नॉलेज आहे, पण आपण किती बघतो? काइन मास्टरचे ट्युटोरियल बघितलं किंवा PPT कसं बनवायचं हे बघणं, याच्यापेक्षा वेगवेगळ्या अँगलने व्हिडिओ एडिटिंग करणारे लोक सुद्धा युट्यूबवर आहेत. मग आपण तेवढ्या डीप गेलं पाहिजे. जसं AI आहे, आता युट्यूबवर सुद्धा तुम्ही जे बघाल तेच तुम्हाला दिसतं. मला वाटतं काही दिवसानंतर तुम्ही जर सर्च करत गेलात व्हिडिओ एडिटिंग, तर तुम्हाला एक 4-5 दिवसानंतर अक्षरशः सगळीकडे व्हिडिओ एडिटिंगच दिसेल. आणि मग तुम्हाला अनेक छोट्या छोट्या ट्रिक्स त्याच्यातून मिळतील आणि त्या तुम्ही तुमच्या एडिटिंगमध्ये 100% वापरू शकता आणि त्याने तुम्हाला खूप चांगला फायदा होईल असं मला वाटतं. आता हे इफेक्ट्स वगैरे ते सिंपल ठेवा. फार महत्वाचं आहे की इफेक्ट्स हे महत्वाचे नाही आहेत, ट्रान्झिशन होणं महत्वाचं आहे. मग ते ट्रान्झिशन कुठे ट्रान्झिशन पाहिजे, फार सारे ट्रान्झिशन नकोत, पण जिथे गरजेचं असेल तिथे ट्रान्झिशन वापरा, इफेक्ट्स वापरा आणि योग्य एडिटिंग करा. योग्य एडिटिंग म्हणजे काय, तर कोणत्या पार्टला किती महत्व दिलं गेलं पाहिजे. एखादा पिक्चर बनतो तो 4 तासाचा असतो, माणसं बोर होतात बघता बघता, उठून जातात आणि ते स्टोरी पण जात नाही. आणि काही पिक्चर हे 2 तासाचे असतात तरी इम्पॅक्ट असा सोडून जातात की जबरदस्त. मग तिथे फक्त एडिटर, संकलक असतो, त्याचीच ती भूमिका असते. मग तुम्हाला पण समजलं पाहिजे की माझ्या कंटेंटमध्ये इम्पॉर्टंट काय आहे. कंटेंटचा मी सर्वंकष अभ्यास केल्यानंतर मला काय जास्त फोकस केलं गेलं पाहिजे आणि त्याच्यावरच मग तिथेच तुम्हाला ते समजेल. समन्वय, एंगेजमेंट काय आहे. कंटेंटची एंगेजमेंट म्हणजे, आता मला आमचं एक लेक्चर झालेलं आणि एका लातूरमध्ये ते लेक्चर चालू होते शिक्षकांचं आणि त्यांना तो विषय आला समुद्र. तर ते आमचे सतीश सातपुते सर होते, ते बोलले की तुम्हाला मी आज समुद्र दाखवतोच म्हणे. आणि मग त्यांनी मला कॉल केला, मला इथून समुद्रावर पाठवलं. तिथं मी मोबाईल ओपन करून त्यांना समुद्र दाखवत होतो आणि तिथले लोक जी लातूरची, ज्यांनी कधीच समुद्र बघितले नाही, ते इतकी उत्सुकतेने समुद्र बघत होती, त्यांना एवढं आवडलं ते त्या गोष्टी. तर ही एंगेजमेंट आहे. एंगेजमेंट कुठं केली गेली पाहिजे, एखाद्या घटक शिकवताना तुम्ही कुठे एंगेजमेंट करणार आहात, फार महत्वाचं असतं. आता त्याच्यासाठी स्थानिक, देश विदेशातील तज्ज्ञांचे अनुभव असतील, विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा प्रमुख यांचा समावेश, पुरावे. आता हे तुम्हाला जे सांगितले पुरावे म्हणजे काय, की खरंच तो व्हिडिओ तुम्ही बनवत असताना विद्यार्थी होते का, किंवा मग ते कशा प्रकारे तपासणार. कंटेंट जे आहे ते तुम्ही आपल्या शाळेच्या लेवलवर जेव्हा आपण बनवतो तेव्हा ते अधिक चांगलं होतं. त्याच्यामुळेच हे शॉर्ट फिल्म टाईपचं जे तुम्हाला आज मार्गदर्शन सर करत आहे, ते कशामुळे सर करत आहेत, की त्यांना वाटतंय की एखाद्या लोकेशनला जेव्हा शूट होतं तेव्हा ते लोकेशनचं ते जे स्थानिक संदर्भ आहे किंवा तिथली जी भौगोलिक परिस्थिती आहे. आज जर मी आता माझ्या शाळेपाशी शूट केलं तर इतका सुंदर निसर्ग पसरलेला आहे तिथे. आता मी सहज मुलांना बोलवायला जातो तेव्हा सुद्धा 1-2 व्हिडिओ टाकतो, तर खूप जण म्हणतात किती छान निसर्ग आहे. म्हणजे आपण कनेक्ट कोण्या गोष्टीशी होतो, तर त्या कनेक्ट होणाऱ्या गोष्टींना आपल्या व्हिडिओमध्ये स्थान द्या, तेव्हाच एंगेजमेंट वाढेल. आता देश विदेशातील तज्ज्ञांचे अनुभव काय आहे त्याच्याबद्दल, एंगेजमेंटबद्दल, किंवा त्याचे शाळा, पालक, म्हणजे याचा
पुरावे द्यायचं म्हणजे हे व्हिडिओ खूप चांगल्या प्रकारे हे झाला. हे आपले जवळचे लोक जे असतात ते सांगत असतात. आता जसं आपण ऍक्टिव्हिटी घेतो एखादी आणि आपण ती केंद्राच्या ग्रुपवर टाकली तर प्रत्येक जण सांगतो की अशा प्रकारे मी केलं, तशा प्रकारे मी केलं. तर तो समन्वय किंवा एंगेजमेंटचा अर्थ वेगळा होतो आणि समन्वय म्हणजे कोऑर्डिनेशन हे तुमच्यामध्ये असलं पाहिजे. उपयोगिता, रियुजेबिलिटी, इतर वर्ग, शाळा, क्षेत्र येथे वापर, सांख्यिकी वापर. म्हणजे तुम्ही असं कंटेंट बनवताय की जे इतर शाळा सुद्धा वापरणार आहेत भविष्यामध्ये, असा विचार करून त्या प्रकारचं त्या लेवलचं कंटेंट बनवा. कंटेंट मी 10 वेळेस कंटेंट का बोलतो? कंटेंट इज किंग, नथिंग एल्स. तुम्ही काही इफेक्ट दाखवा, हे दाखवा, ते दाखवा, कंटेंट बॉस आहे. एखादं गणिताचं उदाहरण आहे तर गणिताची संकल्पना पूर्ण त्या उदाहरणाने संकल्पना क्लिअर झाली, नंतर मग आपण परत सांगत बसत नाही हे असं आहे ते तसं आहे. मुलं आपोआपच सोडवायला सुरुवात करतात आणि मुलं त्याच्यामध्ये एंगेज होतात. म्हणून आता जे शिष्यवृत्तीचं कंटेंट सुद्धा आहे. आपल्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे सॉफ्टवेअर आहेत. तुम्ही बघितलं असेल त्या सॉफ्टवेअरमध्ये ग्रामरच्या चुका किती आहेत. शिक्षकाने सहज बघितलं तर त्याला 10 ते 15 ग्रामरच्या चुका, व्याकरणाच्या चुका, कुठे कायचं काही लिहिलेलं असतं, काहीतरी एक्सप्लेन करत असताना काहीतरी घटक चालू असतो. 10,000 रुपये घेऊन हे असे कंटेंट आपल्याला बनवतात. शिक्षकाने बनवलं तर ते चांगले आहेत, पण ते जे कचरा आपण घेऊन जे वापरतोय दररोज, त्याच्यामुळं खरं तर आपण फार बदनाम झालेलो आहोत. आणि शिक्षक कंटेंट बनवतात तेव्हा प्रेझेंटेशन स्किल नाही, स्वतःला मांडता येत नाही किंवा लाजरेपणा जास्त आहे. किती शिक्षक आहेत जे पुढे येऊन बोलून आपलं स्वतःला रेकॉर्ड करतील आणि परत काय सांगतील की मला एडिटिंग म्हणजे काय, की मी बोलतोय, मी करतोय, त्यावेळेस आपल्याकडनं अनवॉन्टेड घटना पण भरपूर घडत असतात. जसे की इथं खाली पण दिलेलं आहे व्हिडिओ निकषामध्ये सुद्धा अनेक गोष्टी खाली वाचल्या असतील तुम्ही, निर्मितीसाठी महत्वाच्या गोष्टी असतील, त्याच्यामध्ये पण तसं दिलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला स्वतःला रेकॉर्ड करणं किंवा हे करणं, यासाठी वर्कशॉप असणं, ते अटेंड करणं, ते सॉफ्ट स्किल आपण शिकणं हे फार गरजेचं असतं. पण आपल्याला आता हे जे संबंधित जे लोक आपल्याला ग्रूमिंग करणार आहेत, भूषण सर असतील किंवा इंगळे सर असतील किंवा ते मॅडम असतील किंवा अजून सर असतील जे वेगवेगळे तज्ज्ञ शिक्षक आहेत, ते ग्रूम करण्यासाठी ग्रूमिंगला जावं लागेल, ग्रूमिंग सेशन करावं लागेल. ग्रूमिंग केल्यानंतर आपण बदललेलो असतो, आपल्यामध्ये जे सॉफ्ट स्किल आहेत ते बदललेले असतील आणि त्यावेळेसच मग ते कंटेंट तेवढं चांगलं होईल आणि ते दुसऱ्याला भावेल सुद्धा. यासाठी इतर वर्ग, शाळा, क्षेत्र येथे वापर करणार आहेत. त्याच्यामुळं एक ब्रॉड माइंड ठेवा की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्या कंटेंटचा वापर केला गेला पाहिजे, व्हिडिओ बनवलं पाहिजे. चित्रफित दर्जा हा HDs मध्ये असला पाहिजे, कारण इथून जर कंटेंट गेलं पुढं तर ते PM विद्या असू द्या, दीक्षा असू द्या, तिथे HD कंटेंट असेल तरच ते स्ट्रीम होणार, नाहीतर नाही होणार. रंगसंगती, सर जसं आता काळा आणि ते हिरव्या बॅकग्राऊंडचं सांगत होते की नॉर्मली आपल्याला आपण ठळकपणे दिसू, कंटेंट ठळकपणे दिसेल, नाहीतर एकदम गडद असं बॅकग्राऊंड घेऊन त्याच्यावर अजून मोठा गडद कलर घेणं म्हणजे आपल्या डोळ्याला अक्षरशः सुखावण्यासारखं कंटेंट बनतं. त्याच्यामुळं कशावर काय चांगलं दिसेल, ब्लॅकवर व्हाईट किंवा अजून काय, ते तुम्ही ठरवा. रंगसंगती आपल्याला माहीत आहे, त्या रंगसंगतीनुसार आणि तुम्हाला इथे चांगलं मार्गदर्शन पण मिळेल. उद्दिष्ट, कृती, यशोगाथा, लाभार्थी मते, साई, चुकीचे शब्दप्रयोग. आता हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे की ओळख, उद्दिष्टे हे म्हणजे आपण व्हिडिओ क्वालिटी व्हिडिओ बनवलाय पण त्यानुसार नाहीये. कृती सुद्धा त्याच्यामधल्या तेवढ्या ब्लर दिसतात, त्या पण चांगल्या दिसल्या पाहिजे. यशोगाथा वगैरे माइंड आपण करतो त्यावेळेस सुद्धा आपण काय सांगतोय, कशावर जास्त फोकस आहे आपला, त्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. लाभार्थीची मतं वगैरे याच्यामध्ये सांगितलेत की जे विद्यार्थी व्हिडिओ बघतील तर त्यांचं काय मत असू शकेल आपल्या व्हिडिओबद्दल, की आपण आधीच वर्गामध्ये. साईजचं मी तुम्हाला सांगितलं 180 किंवा ते HD जी साईज आहे. चुकीचे शब्दप्रयोग, याच्यामध्ये अनेक गोष्टी ज्या चुकीच्या असतील, ग्रॅमॅटिकल असतील, त्या तुम्ही वापरू नयेत. किंवा लोगोज अजून ते राहिलंच, त्याच्यावर खूप मोठं एक लेक्चरच होईल. त्याला म्हणतात ते क्रिएटिव्ह कॉमन्स. आपण व्हिडिओ बनवतो, प्रत्यक्ष आपण जेव्हा मिक्सअप व्हिडिओ बनवतोय, कुठून तरी व्हिडिओ घेतोय, एक्सप्लेन करतोय, तर अशा वेळेस जे साहित्य घेतोय ते कुठून घेतोय, कशा प्रकारचं घेतोय, त्याला काही मालक आहे का त्या साहित्याला, त्या सगळ्या गोष्टी समजून घेणं फार गरजेचं असतं. आता हे तर इथे 7 निकष आहेत ते झाले. खाली पण अजून निकष आहेत, मला वाटतं खूप लांबतंय आपलं. भूषण सर पुढचं घ्यायचं का राहू द्यायचं? पुढचा आता पुढच्या आपण याच्यामध्ये घेऊ आता. हा ठीक आहे.
चालेल, एवढं मला वाटतं पुरेसं आहे. आणि याच्यामध्ये काही शंका असतील तर सांगा तुम्ही अजून. येस येस. मुळात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की पार्टिसिपंट्सला हे कळणं, म्हणजे आता तुमच्या ह्याच्यातून हे एवढं कळालं की एक गोष्ट क्लिअर झाली की पॉईंट्स आहेत. असं नाही आहे की नुसता घेतला व्हिडिओ, घेतली पीपीटी आणि पीपीटी घेतली आणि व्हिडिओ बनवला किंवा मनाला वाटेल तसा व्हिडिओ बनवला आणि त्याला आपल्याला मार्क मिळतील. तो चांगला झालाय म्हणून मार्क नाही मिळणार, त्याचे निकष आहेत. त्या निकषाला पाहून मार्किंग केलं जाणार आहे. हे अर्थात आपल्या ग्रुपवरती मी ही इमेज टाकलेली जी तुम्हाला पाठीमागे दिसतीये. आनंद सरांनी अप्रतिमरित्या एकदम डिटेलमध्ये बारकाईने प्रत्येक गोष्ट आपल्याला समजून सांगितलेली आहे. आनंद सर खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आजचा आपला 8:30चा टायमिंग होता आणि तुम्ही त्या शॉर्टमध्ये ते सगळं अतिशय सुंदर पद्धतीने बसवलंय. खूप खूप धन्यवाद सर. सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे. तर व्हिडिओ बनवण्याचं मी तर असं म्हणेल की जर स्पर्धेसाठी व्हिडिओ टाकायचा असेल तर सुरुवात इथून करायची की विषय कोणता निवडायचा. जसं आनंद सरांनी सांगितलं की त्याचा रिलेव्हन्स समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत तो जातोय का. तर जर स्पर्धेला आपल्याला प्राइज मिळवायचंय, पारितोषिक मिळवायचं, ह्या दृष्टीने आपल्याला जायचंय आणि सर्वांना समर्पक असा होईल असा विषय असेल, जर असेल प्रत्येकाला कळेल. कारण आता नवीन आलेल्या धोरणानुसार आता आपल्याला प्रौढांना पण शिकवायचंय, जे वर्ग जो घटक समाजातला शिक्षणापासून वंचित राहिलाय त्यांच्यापर्यंत पण ज्ञान पोहोचवायचंय. तर आपले कंटेंट अशा पद्धतीने पाहिजे की ते इतके व्हर्सटाईल झाले पाहिजेत की जे आपल्या पहिली दुसरीच्या विद्यार्थ्यापासून तर पार समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ते आवडतील, या पद्धतीने आपल्याला जायचंय. तर मला असं वाटतं की घटक निवडण्यापासून आपण सुरुवात करू आणि एक एक्सलंट वेनी आपल्याला व्हिडिओ प्रोडक्शन करायचंय. आनंद सर तर आपल्या बरोबर आहेतच जिथे जिथे आपल्याला गरज पडेल. कारण आपल्याला जसं त्यांनी सांगितलं की कॉपीराइट फ्री मटेरियल वापरायचंय. इमेजेस जिथं वापरायचे तर तिथं त्या इमेजेस नेटवरून घेताना कॉपीराइट फ्री क्रिएटिव्ह कॉमनचं त्याचं लायसन्स पाहिजे, त्या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आनंद सर आपल्या बरोबर आहेतच. वेळ आपला बऱ्यापैकी होत चाललेला आहे. 8:30 पर्यंतचा टायमिंग होता आपला. आपण बऱ्यापैकी 15 मिनिटं वर आपला टायमिंग गेलेला आहे. तर सगळ्यात महत्वाचं आहे की उद्यापासून आपण काय घेतोय आणि आपण पुढची वाटचाल आपण कशा पद्धतीने करतोय. तर सगळ्यात महत्वाचे जे ट्रेनर आपल्या ग्रुपमध्ये आहेत त्यांचं नाव आहे विकास इंगळे सर. फोटोग्राफी मधले ते इंटरनॅशनल लेवलचे तज्ज्ञ आहेत. त्यांचा कामाचा ठसा जगभर आहे. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं आहे, मॉडेलिंगमध्ये काम केलेलं आहे, मोठमोठ्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट लेवलला त्यांनी काम केलेलं आहे. तर त्यांचं पण आपल्याला डिटेल्स ऐकायचे आहेत. आनंद सर आपल्या बरोबर आहेत. आनंद सर खूप खूप धन्यवाद सर. खूप छान वाटलं तुमच्या बरोबर चर्चा करताना. खूप डिटेलमध्ये तुम्ही सगळी माहिती आम्हाला पुरवलेली आहे. येस येस येस. तर आता उद्या जे आपले प्रशिक्षक आहेत, तर जो टॉपिक आपण घेणार आहोत हा टॉपिकचे पॉइंट्स मी उद्या पण डिटेलमध्ये याचे सगळे टाकेल. उमेश घेवरीकर सर आपल्या बरोबर असणार आहेत, जे आपल्याला सोप्या पद्धतीने सीन आणि टेक याच्या भाषेमध्ये व्हिडिओ निर्मिती कशी करायची. तुम्ही जर फ्लॅप बघितला, फिल्म मेकिंग मध्ये एक फ्लॅप असतो बघा. आपण जर गुगल वरती सर्च केलं ना, फिल्म फ्लॅप, तर पहा याच्यात काय असतं बघा. फिल्मच्या फ्लॅप वरती लिहिलेलं असतं कॅमेरा, सीन आणि टेक. ही इमेज माझ्याकडे इथे मोठी होत नाहीये. प्रत्येक फ्लॅप वरती सीन आणि टेक लिहिलेलं असतं. आपल्याला शॉर्ट फिल्म वेनी जायचं असेल तर सगळ्यात पहिलं आपला सीन म्हणजे अनेक टेकचा एक गठ्ठा तयार होत असतो. तर हा अनेक सीनचा एक गठ्ठा म्हणजे मुळात तुम्हाला बेरीज शिकवायची, गुणाकार शिकवायचा, इतिहास शिकवायचा, भाषाविषय शिकवायचा आहे, तुम्हाला खेळातून काहीतरी शिकवायचंय, कृतीतून काहीतरी शिकवायचंय. तर अशी व्यक्ती आपल्या बरोबर आहे की जिनी आतापर्यंत शॉर्ट फिल्म मध्ये भरपूर प्राइजेस मिळवलेले आहेत. ते शॉर्ट फिल्मचे शैक्षणिक शॉर्ट फिल्म म्हणजे ज्याला आपण असं म्हणू की शॉर्ट फिल्म तर तशा भरपूर बनतात, पण एक एज्युकेशनला विद्यार्थ्यांना घेऊन शॉर्ट फिल्म बनवण्यामध्ये यांचा हातखंडा आहे. आणि हे स्वतः लेखक आहेत, शिक्षक आहेत. सगळ्यात पहिले हे शिक्षक आहेत.
त्यानंतर लेखक आहेत, निर्माते आहेत, दिग्दर्शक आहेत आणि चित्रपटांमध्ये यांनी काम पण केलेलं आहे, चित्रपटांचं दिग्दर्शन पण केलेलं आहे. तर एक प्रोफेशनल लेवलचा विचार करून, प्रोफेशनल अँगलनी आपल्या घटकाकडे विचार करून, आपल्याकडे आहेत समजा 7 मिनिटं किंवा 8 मिनिटं, आपला घटक आहे एक गुणाकार शिकवायचा आहे, तर एक वेगळ्या पद्धतीने आपण त्यावरती कसं आउट ऑफ बॉक्स थिंकिंग करू शकतो आणि सीन आणि टेकच्या फॉर्मॅटमध्ये एक आपण स्क्रिप्ट कशी लिहू शकतो आणि ती स्क्रिप्ट झाल्यानंतर प्रत्यक्ष त्याचे शॉर्ट्स कशा पद्धतीने घेतले जाऊ शकतात याबद्दल आपल्याला विकास इंगळे सर सांगणार आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये लागणारं जे मटेरियल आहे त्यामध्ये तुम्हाला काही सपोज AR रिलेटेड काही कंटेंट ऍड करायचे आहेत, तुम्हाला इमेजेस त्यात काही ऍड करायचे आहेत, त्यामध्ये काही एक्सटर्नल व्हिडिओज ऍड करायचे आहेत. तर जे गोष्टी आपल्याकडे नाही आहेत ह्या नेटवरून घेऊन ऍड कशा करायच्या त्या संदर्भात पण आपण या ग्रुपवरती, तसे पण तज्ज्ञ, आनंदासारखे तज्ज्ञ आपल्या ग्रुपवरती आहेत की ते नेटवरून घेऊन ते आपण कसे आपल्या व्हिडिओमध्ये ऍड करायचे. पण सगळ्यात जो महत्वाचा जो गाभा आहे ना, गाभा कुठलाही चित्रपट, जसं आनंद सरांनी सांगितलं, कंटेंट इज किंग. कंटेंट इज किंग. कंटेंट म्हणजेच काय, आपली कन्सेप्ट इज किंग. जो विषय आपल्याला सांगायचा आहे त्याची कन्सेप्ट काय आणि ती कन्सेप्ट आपल्या पूर्ण बुद्धीचा वापर करून, कल्पनाशक्तीचा वापर करून ती कंटेंट तो फुलवायचा आहे आपल्याला. आणि त्यासाठी स्क्रिप्टिंगची मदत कशी घ्यायची हे आपल्याला उमेश घेवरीकर उद्याच्या सत्रामध्ये सांगणार आहेत. आजचं सत्र कसं वाटलं याबद्दल डिटेल रेकॉर्डेड मी तुम्हाला दिलंच. रेकॉर्डेड जे असेल ते गुगलवर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तुम्हाला मिळेल, मेलवरती पण मिळेल. पण त्याला कदाचित 1-2 दिवस जातील ते सगळा व्हिडिओ पाहून, त्याच्यानंतर त्याला काही प्रमाणात एडिट करून तो युट्यूबला टाकून त्याची लिंक मी तुम्हाला देईल. पण आजचं सत्र कसं वाटलं ग्रुपवरती 100% कळवा. पार्टिसिपंट्स मोस्टली आहेत. पार्टिसिपंट्स मी सांगितलं आपले पार्टिसिपंट लिमिटेडच आहेत आणि लिमिटेड पार्टिसिपंट्स मध्येच आपण ही कार्यशाळा घेतोय. तुमचे प्रश्न जे आहेत तर प्रश्न तुम्ही विचारू शकतात आता, आणि नाही तर ग्रुपवरती तुम्ही जरी प्रश्न विचारले आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती तरी चालतील. उद्या त्या प्रश्नांची आपण सुरुवातीला उत्तर घेऊ. आता सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारायचे तर तुम्ही विचारू शकतात. येस, हॅलो सर. हा बोला सर. हा, ती स्पर्धेसाठी व्हिडिओ जे पाठवायचे ते कधीचे, म्हणजे कधी तयार केलेले आहेत? तसं काय नाही, तुम्ही आता सुद्धा नव्याने तयार करू शकतात किंवा जुना एखादा तुमच्याकडे व्हिडिओ असेल, फक्त तो सोशल मीडियावर कुठे व्हायरल नको. त्याच्या निकषामध्ये असं आहे की स्वतःचं नाव, स्वतःची शाळा, स्वतःची संस्था, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या या ग्रुपला या, स्वतःबद्दलचं त्याच्यात कुठंच माहिती नसेल आणि असा कुठला व्हिडिओ जर तुम्ही बनवलेला असेल जो सोशल मीडियावरती व्हायरल नाहीये तर असा व्हिडिओ सुद्धा तुम्ही यापूर्वी केलेला पण तुम्ही सबमिट करू शकता स्पर्धेसाठी. तुम्ही कुठे असता सर, म्हणजे तुम्ही कोणता जिल्हा तुमचा, कोणता तालुका? कोल्हापूर जिल्हा. आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषदला आहेत का माध्यमिकला आहेत? जिल्हा परिषद. ओके, मग तो तुम्ही जिल्हा परिषदला आपल्या गट शिक्षण अधिकारी यांच्या माध्यमातून लिंक आहे त्याची, डायरेक्ट त्या लिंकला तुम्ही सबमिट करून तुमचा व्हिडिओ 31 ऑगस्ट पर्यंत सबमिट करू शकतात. मोस्टली डेट पुढे ढकलण्याचे चान्सेस आहेत, पण आपण असं धरून चालू की 31 तारखेपर्यंत आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे आणि या कार्यशाळेच्या 28 जी तारीख आपली लास्ट येते त्या दिवशी आपला व्हिडिओ तयार होऊन रेडी असेल. या पद्धतीनेच आपली वाटचाल आपल्याला करायची. ओके, धन्यवाद. आणखी कोण आहे, प्रश्न काही आहेत? तर त्याच्यासाठी वेळ किंवा त्याची व्हिडिओची लेंथ किती असावी, काय अशी मर्यादा आहे का? हो, तर सगळी त्याचा जो GR आहे ना तो GR मी ग्रुपवर टाकलाय. व्यवस्थित सगळा ग्रुप तो GR शांततेत वाचून घ्या. साधारणतः मॅक्झिमम 9 मिनिटापर्यंत, मिनिमम 5 मिनिटापासून तर 9 मिनिटापर्यंत तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे. आपण ऍव्हरेज 7 मिनिटाचा टायमिंग धरू, 7 ते 8 मिनिटाचा आपला व्हिडिओ झाला पाहिजे. सर नमस्कार. हा बोला सर. मगाशी मी बोलणार होतो ऍक्च्युली मी आता जी व्हिडिओ करणार आहे, म्हणजे ऍक्च्युली मी बोललेलो आहे मुलांबरोबर की वर्गात शिकवताना मी माझ्या लॅबमध्येच मुलांचे लेक्चर्स घेतो. एअर कंडिशन लॅब आहे ती. तर मुलांना सांगितलं की शिकवताना मी जे शिकवेन ते तुम्ही 2 किंवा 3 मुलांनी ऍटलिस्ट, कारण मुलांकडे आता स्मार्टफोन असतात, तर त्या स्मार्टफोनवरती म्हणजे मल्टी कॅमेरा आपण जे म्हणतो तसं मल्टी कॅमेरावर तुम्ही रेकॉर्डिंग करा. मी मुलांबरोबर मी इंटरॅक्शन जेव्हा करतो, मुलं आन्सर देतात किंवा मुलं प्रश्न विचारतात, मग कुठला मुलगा प्रश्न विचारतोय तर तो जेव्हा प्रश्न विचारतो तेव्हा त्याचे जे मित्र असतील ज्यांनी माझ्यावरती कॅमेरा फोकस केलाय तो त्या मुलावरती फोकस करतील. राईट, म्हणजे मुलांना घेऊनच ते आपण शिकवणार आहोत. म्हणजे त्यामुळे काय होईल, मुलांचा तो व्हिडिओ बघण्याचा इंटरेस्ट वाढेल, कारण ती मुलं पण त्याच्यामध्ये असतील ना. बरोबर, आणि त्यांचे प्रश्न पण असतील आणि ते प्रश्न आपण एक्सप्लेन करणार आहोत.
आणि ते करताना मी तर पीपीटी वापरतोय, प्रोजेक्टर वापरतोय आणि त्यांना म्हटलं मी शिकवताना प्रोजेक्टरवरती जेव्हा मी दाखवेन तर तुम्ही प्रोजेक्टरवरती फोकस करा, म्हणजे तुमचा कॅमेरा असेल तो. आणि जेव्हा मी तुमच्यावर बोलत असेल तेव्हा प्रोजेक्टरची गरज नाही, तेव्हा आपण डायरेक्ट तुम्ही माझ्यावर कॅमेरा फोकस करा. राईट. म्हणजे लाईव्ह लेक्चर जे आहे ते लाईव्ह लेक्चर ज्यामध्ये आपण पीपीटी पण वापरतो आणि स्वतःला पण प्रेझेंट करतो. राईट. असं मला करायचं, मी करणार आहे, चालू केलं. एक्झॅक्टली. आता याच्यामध्ये थोडंसं सजेशन मी हे देईल की ह्याच्यामध्ये भले तुमच्या व्हिडिओमध्ये आता सगळ्यात पहिला आवाज क्लिअर येण्यासाठी काय केलं जाऊ शकतं, तर आवाज क्लिअर येण्यासाठी तुम्ही काय करू शकतात, एक फोन साधा साऊंड रेकॉर्डर ऑन करून त्याचा साऊंड रेकॉर्डर ऑन करायचा आणि खिशात ठेवून द्यायचा. त्याच्याने काय होईल, तुमचा जो आवाज आहे तो स्पष्टपणे तुमच्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड होईल, आवाज तुम्हाला तुमच्याकडे मिळेल. म्हणजे एका पॉइंटला तुम्हाला क्लिअर आवाज मिळाला तर तो आवाज पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही वापरू शकता. दुसरी गोष्ट, जिथे तुम्ही प्रोजेक्टर दाखवणार आहे, प्रोजेक्टरचं चित्र दाखवणार आहे, मुलं ज्यावेळेस कॅमेरा प्रोजेक्टरकडे घेऊन जातील तर त्यावेळेस प्रोजेक्टरचं शूटिंग प्रॉपर येत नाही, हे तर आपल्याला माहिती आहे. तर मग त्या ठिकाणी काय करायचं, ऍक्च्युली तुम्ही जी पीपीटी आहे ती पीपीटी त्या क्षणाला तिथं स्क्रीनवर दाखवून टाकायची. ओरिजिनल पीपीटी त्याच वेळेस एडिटिंग मध्ये ती स्क्रीनवरती दाखवायची. आणि थोडंसं काय करा, स्वतःला प्रोजेक्टर लांब ठेवा आणि तुम्ही स्वतः लांब राहा, जेणेकरून तुमच्यावरती प्रॉपर लाईट टाकता येईल. आणि प्रोजेक्टर वरती लाईट पडला काय नाही पडला काय त्यांना म्हणायचं काय प्रॉब्लेम नाही, प्रोजेक्टरवरचं चित्र जसं दिसतंय तसं दिसतंय, तुमच्यावरती लाईट व्यवस्थित येणं गरजेचं आहे, कारण ते वेगवेगळ्या अँगल मधून घेतील. तुमचा एखादा डायलॉग समोरून येईल, एक डायलॉग लेफ्ट येईल, एक डायलॉग राईट येईल. आता आवाज एका पॉइंटला आणि किमान 2 कॅमेरे वापरा, 2 किंवा 3 कॅमेरे, आणि 3 कॅमेऱ्याचं मल्टीकॅम एडिटिंग जे आहे ते तुम्हाला एडिटिंगच्या सॉफ्टवेअरमध्ये करता येऊ शकतं. आणि सर मध्ये मी आता गेल्या वर्षी काही प्रॅक्टिकलची व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलवरती पण आहेत, त्याच्यामध्ये मी काय केलं, जेव्हा एक्सप्लेनेशन जेव्हा करायचं असेल तेव्हा मी माझ्यावरती कॅमेरा, मी 2 कॅमेरे वापरलेले, एक कॅमेरा माझ्यावर फोकस केलेला आणि मी ओबीएस वापरत होतो आणि ओबीएस वरती मल्टी कॅमेरा घेऊन हे केलं होतं. आणि तुम्ही कोणतं ऍप बोलला? ओबीएस. सर प्लीज ऍपची नावं तुम्ही ग्रुपवर शेअर कराल का? सॉफ्टवेअर हा मॅडम पहिली गोष्ट लक्षात घ्या, सॉफ्टवेअर हा दुय्यमचा विषय. आधी वेगवेगळ्या गोष्टींच्या सॉफ्टवेअरमध्ये आपण काम करू शकतो, त्याचे प्रचंड ट्युटोरियल्स अवेलेबल आहेत, पण आपल्याला मूळ करायचंय काय हे टार्गेट पहिलं क्लिअर होणं फार गरजेचं आहे. हा बोला सर. मी काय केलं होतं की पहिल्यांदा मी माझ्यावरती कॅमेरा फोकस केला, म्हणजे एक्सप्लेनेशन करताना त्या स्क्रीनवरती होतो आणि काय मुलांना सांगायचं, आणि नंतर मग माझा कॅमेरा बंद केला गेला आणि प्रॅक्टिकल जे आहे त्याचं शूटिंग घेतलं गेलं. आणि ते प्रॅक्टिकलचं शूटिंग म्हणजे ते मीटर्स, ॲमीटर किंवा व्होल्ट मीटर किंवा ते सर्किट त्याचं शूटिंग घेतलं आणि माझा ऑडिओ चालू होता, म्हणजे हे असं कनेक्ट करायचंय, ही ते वायर गेली, ही ते गेलं, हे असे इनपुट दिले आपण, हे आउटपुट झालं, असं ते रेकॉर्डिंग केलं गेलं. आणि त्याचा इतका चांगला इम्पॅक्ट पडला की प्रॅक्टिकल्स एक्झामच्या वेळेला, मी 12वीच्या प्रॅक्टिकलच्या वेळेला मुलं त्याच्यावरच अभ्यास करतात. आणि त्यांना मी हेच सांगितले मुलांना कॉलेजमध्ये पण जेव्हा प्रॅक्टिकल चालू असतं तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ समोर लावलात तुमच्या मोबाईल तरी चालेल, म्हणजे मोबाईलवरती बोलून मुलं ते ऍक्च्युअल प्रॅक्टिकल करतात, त्यामुळे मुलांना खूप चांगलं समज. आणि नाही कळलं तर परत ती रिवाइंड करतात आणि परत त्या पॉइंटला येतात, त्यामुळे खूप चांगला इम्पॅक्ट मिळतो मला तरी. सर नेमकं माझं नेटवर्क डिस्कनेक्ट झालंय. हॅलो. हा बोला सर. हा सर, मी ते म्हटलं ना मगाशी की प्रॅक्टिकल ते रेकॉर्डिंग करताना पहिले एक 7-8-10 मिनिट, कारण मित्रांनो, नेट कनेक्शन जे आहे ते लॉस झालेलं आहे. हा व्हिडिओचं रेकॉर्डिंग मी इथेच थांबवतोय.
उद्या आपल्याला ज्या सत्रामध्ये भेटायचंय तर त्यामध्ये उमेश घेवरीकर सर आपल्याला स्क्रिप्टिंग बद्दल माहिती सांगणार आहेत. नेमकं वायफायचं कनेक्शनला पण नेट नाहीये आणि माझं जे मोबाईलवरून नेट चालू होतं ते पण आता संपलेलं आहे. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया उद्याच्या सत्रामध्ये संध्याकाळी 7 वाजता. धन्यवाद.